Good afternoon, everyone. Myself, Abhimanyu Mahajan, and all of you, welcome to the Eklavya Academy. Let me introduce myself. See, firstly, I am into this field for approximately 7 to 8 years. 7 ते 8 वर्षापर्यंत approximately मी या फील्डमध्ये. My niche subject किंवा माझा जो स्पेशल सब्जेक्ट आहे हा पॉलिटी आहे अँड वी आर गोइंग टू डू अबाउट द पॉलिटी. ओके. व्हॉट वी आर गोइंग टू डू, प्रत्येक टॉपिक, प्रत्येक विषय हा आपण पॉइंट टू पॉइंट आणि बेसिक लेवलपासून आपण शिकणार आहोत. ओके. सो इट विल हेल्प यू टू अंडरस्टँड अबाउट द टॉपिक इन अ मच बेटर मॅनर. प्लीज अंडरस्टँड वन थिंग, दॅट अप्रॉक्सिमेटली 15 ते 16 प्रश्न हे पॉलिटीचे असतात. तुम्ही भलेही UPSC घ्या किंवा तुम्ही राज्यसेवा MPSC घ्या, अप्रॉक्सिमेटली 15 to 16 क्वेश्चन्स हे तुमच्या पॉलिटीचेच असणार आहेत. जर ते 15 to 16 क्वेश्चन्स, मी अप्रॉक्सिमेट म्हणतोय, ते वरती खाली होऊ शकतात. जर 15-16 क्वेश्चन्स मधून अप्रॉक्सिमेटली तुम्ही 80% क्वेश्चन्स जरी राईट घेतला करता, तरी तुमचे चान्सेस ऑफ गेटिंग इन टू द सर्व्हिस ऑर क्लिअरिंग द प्रिलिम्स बिकम्स व्हेरी हाय. नाव डिपेंडिंग ऑन द एक्झाम विच यू आर गिविंग, त्यावरती आधारित असतं द लेवल ऑफ द क्वेश्चन. ओके. जनरली जर तुम्ही कंबाईंड MPSC या एक्झामला जर टार्गेट करत असाल तर लेवल ऑफ क्वेश्चन थोडे कमी असू शकतात. नॉट नेसेसरीली ऑलवेज, पण थोडेफार. UPSC तुम्ही एक जर बघाल, UPSC मध्ये अप्रॉक्सिमेटली 50 to 60 क्वेश्चन, 50% ऑफ द क्वेश्चन, 60 to 50% ऑफ द क्वेश्चन विल बी इझी. 10 to 20% ऑफ द क्वेश्चन हे जनरली मॉडरेट असतात, म्हणजे जे तुम्ही लॉजिकली सॉल्व्ह करू शकता. बाकीचे 10 to 15% ऑफ क्वेश्चन असे असू शकतात की ज्याबद्दल तुम्हाला नॉलेज नाही आहे. बट लेट मी टेल यू वन थिंग, UPSC MPSC कुठल्याही राज्यसेवामध्ये इट इज नॉट नेसेसरी दॅट आउट ऑफ 100 तुम्हाला सगळेच प्रश्न करायचे आहेत. आपलं मेन एम काय असलं पाहिजे? क्लिअर होणं. नेक्स्ट राहतं अबाउट द मेन्स. मेन्समध्ये एव्हरीथिंग, जे कोणी UPSC किंवा राज्यसेवा देणार आहे, ज्यांची लेखी मेन्स असेल, त्यांच्यासाठी एकच फक्त उपाय, दॅट इज आन्सर रायटिंग. अनदर पार्ट जे मला तुम्हाला सांगायचं आहे, नॉट ओनली इन दिस सब्जेक्ट बट ऑल्सो इन द एनी सब्जेक्ट, कुठलाही विषय घ्या तुम्ही, एक नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला जे तुमचे सोर्सेस आहे किंवा रिसोर्सेस आहेत हे कधीही लिमिटेड ठेवायचे आहेत. जर तुम्ही जास्त रिसोर्सेस किंवा जास्त सोर्सेस घ्यायला चालू केलं, ट्रस्ट मी, तुम्हाला ते रिवाइज पण नाही होणार, प्लस रिकॉल पण नाही होणार. रादर कीप युअर रिसोर्सेस व्हेरी लिमिटेड. नाउ लेट्स स्टार्ट विथ अवर टॉपिक, दॅट इज सॅलियंट फीचर्स ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे संविधानाचे वैशिष्ट्य. फर्स्ट थिंग बघा, त्यासाठी तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे की व्हॉट डज संविधान मीन्स. संविधान किंवा कॉन्स्टिट्यूशनचा अर्थ काय. जस्ट 2-3 पॉइंट्स आपण बघून घेऊया. व्हॉट डज कॉन्स्टिट्यूशन मीन्स, संविधान म्हणजे काय. सी मेनी अ टाइम्स तुम्ही खूप वेळा बघितलं असेल, वेगवेगळे पॉलिटिशियन्सला पार्लमेंटमध्ये जाताना काहीतरी असं एक पुस्तक घेऊन जात असतात. ते काय वेगळं पुस्तक नसतं, ते एक संविधान असतं. ओके. संविधानात बेसिकली काही रूल्स लिहिलेले आहेत. इट इज अ रूल्स बुक. ओके. सेकंड, संविधान is also called
ॲज अ सुप्रीम लॉ ऑफ लँड. सर्वात महत्वाचा कायदा आपल्या देशाचा. ओके. देन आपल्या संविधानात स्ट्रक्चर दिलेलं आहे. कोणाचं? ब्रांचेस ऑफ गव्हर्नमेंटचं. आपल्याकडे टोटल 3 ब्रांचेस असतात. लेजिस्लेटिव्ह, कायदेमंडळ, एक्झिक्युटिव्ह म्हणजे प्रशासकीय मंडळ, आणि ज्युडिशियरी म्हणजे न्यायमंडळ. एक लक्षात ठेवा, गव्हर्नमेंटचे 3 ब्रांचेस असतात. गव्हर्नमेंटचे 3 ब्रांचेस असतात. लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदेमंडळ, एक्झिक्युटिव्ह म्हणजे प्रशासकीय मंडळ किंवा कार्यकारी मंडळ, आणि ज्युडिशियरी म्हणजे न्यायमंडळ. ओके. आता त्यांचे स्ट्रक्चर किंवा त्यांची रचना हे आपल्या संविधानात दिलेले आहे. म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक जे ब्रांच आहे त्यांच्याकडे काय पॉवर आहे, काय लिमिटेशन्स आहे. ओके. एव्हरीथिंग इज गिवन इन द कॉन्स्टिट्यूशन. संविधानात याबद्दल सगळं एक डिस्कशन किंवा प्रॉपर स्ट्रक्चर दिलेलं असतं. ओके. दिस इज अबाउट अवर कॉन्स्टिट्यूशन. इन बेसिक कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? कॉन्स्टिट्यूशन आपलं एक सुप्रीम लॉ ऑफ लँड आहे. इट टॉक्स अबाउट स्ट्रक्चर of the 3 branches of the government: legislation, executive, judiciary. Apart from that, constitution also tells us who can become citizen, म्हणजे कोण देशाचा नागरिक बनू शकतो at a given specific time. प्लस जे संविधान आहे त्यामध्ये तुमचे मूलभूत अधिकार काय आहेत, त्याचबरोबर तुमचे मूलभूत कर्तव्य काय आहेत, फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज काय आहे त्याबद्दल दिलेलं आहे. ओके. इन ऑल तुम्ही एक म्हणू शकता की जे आपलं प्रॉपर फंक्शनिंग असतं गव्हर्नमेंटचं किंवा आपल्या देशाचं, हे सगळं संविधानाच्या मानाने चालतं. इट ऑलवेज वर्क इन अकॉर्डन्स विथ द कॉन्स्टिट्यूशन. ओके. आता आपण त्याचेच वैशिष्ट्य म्हणजे सॅलियंट फीचर्स करूया. विल लर्न अबाउट द सॅलियंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके. ॲज वी हॅव लुक इन टू द कॉन्स्टिट्यूशन व्हॉट इट इज, लेट्स लुक इन टू द फीचर्स. फर्स्टली एक अंडरस्टँड करूया, भारतीय संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज युनिक इन इट्स कॉन्टेंट अँड स्पिरिट. म्हणजे युनिक म्हणजे काय? स्पेसिफिकली असं संविधान तुम्हाला जगात कुठेच नाही सापडणार. रिझन बिंग, यामध्ये खूप सारं मिक्स या फिर यामध्ये खूप सगळं वैशिष्ट्य आहे. फर्स्ट थिंग इतकं अंडरस्टँड करा की बघा जे संविधान आहे आपलं ते बनलंय अप्रॉक्सिमेटली इन द इयर 1950. इन द इयर 1950. इट स्टार्टेड फ्रॉम 1947. इट वॉज कंप्लीटेड इन 1949 but came into force in 1950. Yes. So Indian Constitution is also called as a borrowed constitution. म्हणजे काय? जे आपल्या भारतातले जे काही फीचर्स आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत ते आपण जगभरातल्या वेगवेगळ्या संविधानातून घेतलेले आहेत आपल्या गरजेनुसार. म्हणून इंडियन संविधान किंवा भारतीय संविधानाला बॉरोड कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतात. ओके. त्याच व्यतिरिक्त जे भारतीय संविधान आहे इट इज सब्जेक्ट टू अमेंडमेंट. सब्जेक्ट टू अमेंडमेंटचा अर्थ होतो की
त्यामध्ये आपण घटना दुरुस्ती करू शकतो किंवा घटनामध्ये आपण बदल करू शकतो. म्हणजे आपलं जे भारतीय संविधान आहे त्याला आपण कधीही चेंज करू शकतो किंवा अमेंड करू शकतो. ओके, एक्सेप्ट बेसिक स्ट्रक्चर, मूलभूत रचना, त्या पार्टला सोडलं तर भारतीय संविधानातला कुठलाही भाग तुम्ही कधीही अमेंड किंवा चेंज करू शकता. त्याचमुळे इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा भारतीय संविधानाला आपण लिव्हिंग डॉक्युमेंट किंवा लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतो. का? कारण की अकॉर्डिंग टू द टाइम आपण आपलं संविधान कधीही चेंज करू शकतो. ओके, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ लिव्हिंग डॉक्युमेंट किंवा लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन. ओके, तसंच बघा महत्वाचे अमेंडमेंट्स. आपलं भारतीय संविधान आतापर्यंत 106 वेळा अमेंड झालेलं आहे. म्हणजे 106 वेळा घटना दुरुस्ती कायदा अंमलबजावणीत आलेला आहे. त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो कायदा अमेंडमेंट आलेला आहे तो आहे 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट, 42वा घटना दुरुस्ती कायदा, ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतो. त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन का म्हणतो? कारण की खूप संविधानातले जे भाग आहेत ते या कायद्यानुसार आपण बदल केले आहेत, त्यामुळे त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन आपण म्हणतो. ओके, त्याच व्यतिरिक्त अजून काही अमेंडमेंट्स पण आपण केलेले आहेत, जसे की 7, 44, हे काही इम्पॉर्टंट अमेंडमेंट्स आहेत. ओके, जे आपण पुढे जाऊन बघूया. आपण सगळेच अमेंडमेंट नाही करू शकत, आपल्याला तेवढेच लक्षात ठेवायचे जे एक्झाम पुरती आपल्याला नेसेसरी आहे. विल लर्न ओनली दोज अमेंडमेंट, नॉट मोर देन दॅट. ओके, अँड विल लुक इन टू इट की विच आर द अमेंडमेंट विच आर व्हेरी व्हेरी नेसेसरी फॉर द एक्झाम. यू डोंट हॅव टू डू ईच अँड एव्हरी अमेंडमेंट. ओके, आता सर्वात पहिलं वैशिष्ट्य आपण बघूया ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन इज दॅट इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधान, इज द लेंथीएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन. सर्वात लांब लिखित संविधान. जगात एवढं मोठं संविधान तुम्हाला कुठेच सापडणार नाही जेवढं भारतात सापडतं. ओके, संविधान हे बघा दोन प्रकारचे असतात. संविधान दोन प्रकारचे असतात. एक असतं रिटन कॉन्स्टिट्यूशन आणि एक असतं अनरिटन कॉन्स्टिट्यूशन. रिटन म्हणजे लिखित, अनरिटन म्हणजे अलिखित. रिटन कॉन्स्टिट्यूशन, भारताचं जे संविधान आहे ते लिखित आहे, विच इज व्हेरी डिटेल अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह. नेक्स्ट अजून एक तुम्हाला सांगितलं, जसं की भारतीय संविधान हे सर्वात जगातलं लांब लिखित संविधान आहे. ओके, ओरिजिनली बघा जेव्हा आपलं संविधान झालं होतं, त्यामध्ये तुम्ही बघा अप्रॉक्सिमेटली 395 आर्टिकल्स होते, 22 पार्ट्स होते आणि 8 स्केड्युल्स होते. पण आता प्रेझेंट टाइम बिंग आपल्याकडे मोर देन 470 आर्टिकल्स आहेत, 25 पार्ट्स आहेत आणि 12 स्केड्युल्स आहेत. ह्याचा अर्थ काय आहे की अमेंडमेंट थ्रू आपण खूप सारे आर्टिकल्स, पार्ट्स आणि स्केड्युल्स ऍड केले आहेत घटना दुरुस्ती कायद्याद्वारा. ओके, वेरियस अमेंडमेंट घटना दुरुस्ती कायद्याद्वारा घटना दुरुस्ती कायद्याद्वारा आपण बघा आतापर्यंत 20 आर्टिकल डिलीट केलेत आणि एक पार्ट डिलीट केलाय. पण त्याच व्यतिरिक्त आपण 95 आर्टिकल्स ऍड पण केलेत, 4 पार्ट्स ऍड केलेत आणि 4 स्केड्युल्स ऍड केलेत. एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, आपल्या संविधानात टोटल 12 स्केड्युल्स आहेत. तुम्हाला 12चे 12 स्केड्युल्स बाय हार्ट पाहिजे. ओके, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू बाय हार्ट ईच अँड एव्हरी स्केड्युल. ओके, नेक्स्ट जसं मी तुम्हाला सांगितलं आधीच, नो अदर कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड हॅज सो मेनी आर्टिकल्स अँड स्केड्युल्स. जगातल्या कुठल्याही संविधानात एवढे आर्टिकल्स किंवा स्केड्युल्स नाही आहेत. ओके, प्लीज लक्षात ठेवा. जर अमेरिकाची तुम्ही गोष्ट बघितली तर अमेरिकामध्ये टोटल फक्त बघा 7 आर्टिकल्स आहे. आपल्याकडे किती आहेत? 470. ऑस्ट्रेलियाकडे 128, आपल्याकडे 470. चायनीज 138, कॅनडा 147. सो एक रिअलाइज तुम्हाला झालं असेल की आतापर्यंत की इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा भारतीय संविधानात सर्वात जास्त आर्टिकल्स आणि पार्ट्स आहेत. ओके,
आता ह्याचे बघा 4 रिझन्स किंवा कारणं होती की ज्याकरिता आपले जे संविधान आहे हे एवढं मोठं झालंय. फर्स्ट इज द जॉग्राफिकल फॅक्टर. जॉग्राफिकल फॅक्टर जर तुम्ही बघितलं भारताची जॉग्राफी किंवा भूगोल, इट इज द 7th लार्जेस्ट कंट्री. त्यामुळे सगळ्यांना अकोमोडेट करण्यासाठी आपलं संविधान एवढं मोठं आहे. सेकंड, हिस्टॉरिकल फॅक्टर, ऐतिहासिक प्रभाव. रिझन बिंग आपण मोस्ट ऑफ द तुम्ही बघा अप्रॉक्सिमेटली 40% ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन इज कॉपी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. अप्रॉक्सिमेटली 40% इज द कॉपी. जे स्वतः गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट जे स्वतः खूप जास्त बल्की होतं. सुरुवातीच्या स्टार्टिंगलाच आपण काय बोललो की इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ बॉर्डर्ड कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे काय, आपण जे फीचर्स आहेत किंवा जे आपले वैशिष्ट्य आहेत ते आपण सगळ्या वेगवेगळ्या संविधानातून घेतलेले आहेत. तर त्यामधून आपण 40% आपल्या स्वतःच्या याच्यातून भागातून घेतलंय, दॅट इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. ओके. देन सिंगल कॉन्स्टिट्यूशन. आपल्या देशात बघा एकच संविधान आहे केंद्रासाठी आणि सगळ्या राज्यांसाठी सुद्धा. ओके. त्यामुळे आपलं जे संविधान आहे हे खूप मोठं आहे. अँड लास्टली लीगल एक्सपर्ट डॉमिनन्स. तुम्ही कधीही बघा, जेव्हा कधी पण लीगल एक्सपर्ट्स येतात काही करण्यासाठी, तुम्ही कुठलाही वकील बघा, लॉयर बघा, काही बघा, वेन एव्हर यू सी दॅट यू विल ऑलवेज फाइंड मोर ऑफ द पेपर वर्क्स, मोर बल्की वर्क. जे आपलं संविधान बनवलं गेलं हे जास्तीत जास्त त्यामध्ये लीगल एक्सपर्ट्स होते. जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जसे की अय्यर, मुंशी, हे सगळे लॉयर्स होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ओके, जवाहरलाल नेहरू, everyone were the lawyers. So experts, legal. हे 4 रिझन होते. त्यामुळे आपलं जे संविधान आहे हे जगातलं सर्वात मोठं संविधान आहे. ओके. इवन बघा 2019 पर्यंत फक्त जम्मू अँड काश्मीरकडे एक वेगळं संविधान होतं अंडर आर्टिकल 370, पण 5 ऑगस्ट 2019 मध्ये त्याला स्क्रॅप करण्यात आलंय. म्हणजे आता काय आहे, जम्मू अँड काश्मीर प्लस रेस्ट ऑफ ऑल इंडिया सगळ्यांमध्ये एकच संविधान आहे. कोणालाही वेगवेगळं संविधान नाही आहे. हे मी का तुम्हाला म्हणतोय आपल्याकडे एकच संविधान आहे. जर तुम्ही बघा युएसए बघाल तर युएसए मध्ये 50 राज्य आहेत, 50 स्टेट्स. एव्हरी स्टेट्स हॅज अ डिफरंट कॉन्स्टिट्यूशन. प्रत्येक राज्याचं 50 राज्य आहेत, 50 राज्यांचे 50 संविधान आहेत. सगळ्या राज्यांचे वेगवेगळे संविधान आहेत. तसं इंडियामध्ये नाही. इंडियामध्ये असं आपण कधी बघितलंय का की महाराष्ट्राचं वेगळं संविधान आहे, गुजरातचं वेगळं संविधान आहे, एमपीचं वेगळं संविधान आहे? यू विल नॉट फाइंड इट. तुम्ही एकच संविधान बघाल देशाचं, जे काय ते एकच संविधान आहे. ओके. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय, ड्रॉन फ्रॉम द व्हेरियस कॉन्स्टिट्यूशन, जे आपण सुरुवातीलाच बघितलं. त्यामुळेच इंडियन संविधान किंवा भारतीय संविधानला आपण बॉरोड कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतो. ओके. We have borrowed from many other constitution. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः सांगितलंय that Indian constitution is framed after ransacking all the non-constitution of the world. म्हणजे काय, हे बघा, आता हे मी नाही म्हणते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. रॅन्सॅकिंगचा अर्थ होतो चोरी. त्यांनी स्वतः सांगितलंय, ते स्वतः बोलले, जे आपलं संविधान बनलंय ते आपण जगभरातल्या आपण अप्रॉक्सिमेटली बघा 60 कंट्रीज मधून काही ना काही घेतलेलं आहे. 60 देशांमधून काही ना काही घेतलेलं आहे आपल्या संविधानात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणाले, मी नाही म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आपलं वैशिष्ट्य हेच आहे की आपण जगभरातल्या संविधानातून काही ना काही चोरी, रॅन्सॅकिंग म्हणजे चोरी करून घेतलेलं आहे. ओके. सो प्लीज अंडरस्टँड दॅट. आता सोर्सेस म्हणजे बघा, आपलं जे पार्लमेंटरी सिस्टम आहे, संसदीय व्यवस्था, ही आपण कुठून घेतली तर ब्रिटन कडून घेतली आहे. फंडामेंटल राईट्स म्हणजे काय, मूलभूत अधिकार, हे आपण कुठून घेतलेत, हे आपण घेतले युएसए मधून. तसंच
फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य हे आपण कुठून घेतले आहेत? मूलभूत कर्तव्य हे आपण घेतले रशिया. तसंच राज्याचे धोरण निर्देशक तत्व DPSP ज्याला आपण म्हणतो, हे आपण कुठून घेतले? आयर्लंड. तसंच आता बघा, हे जे मेजर सोर्सेस आहेत ना, हे तुम्हाला बघायला लागतील. हे जेवढे पण मेजर सोर्सेस आहेत हे तुम्हाला स्वतःहून एक बघायला लागतील, कारण की यातून प्रश्न येतो, यातून डायरेक्ट प्रश्न येतात. प्लस हे तुम्हाला कसं येणार? मॅच द फॉलोइंग मध्ये येणार. इकडे काही ते लोक फीचर्स देणार किंवा वैशिष्ट्य देणार, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज किंवा DPSP, आणि या बाजूला तुम्हाला कंट्रीज देतील. जसं की इकडे देतील USA, इकडे देतील आयर्लंड, इकडे देतील जे काय असेल ते रशिया, आणि तुम्हाला सांगतील विच अमंग द फॉलोइंग इज करेक्ट. ओके, तर तुम्हाला हे मॅच करायला लागणार. तर त्यासाठी तुम्हाला जेवढे पण सोर्सेस आहेत ज्यातून आपण काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला सगळे बघायला लागणार. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इट इज गिवन इन युअर नोट्स. तुम्हाला फक्त एकदा बघायला लागेल, आणि एक्झामच्या आधी जाताना पण एकदम नक्की बघायचं, कारण यातून प्रश्न खूप येतात. ओके, आणि ॲज वी हॅव सेड, द मेजर सोर्स 40% ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन इज फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. अप्रॉक्सिमेटली बघा 250 प्रोव्हिजन्स वी हॅव टेकन फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. म्हणजे आपल्या संविधानातला जो मेजर चंक आहे इज फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. ओके, तिसरं वैशिष्ट्य म्हणजे ब्लेंड ऑफ रिजिडिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे ब्लेंड ऑफ रिजिडिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. ब्लेंड म्हणजे काय? मिक्सचर. रिजिडिटी अँड फ्लेक्झिबिलिटी हे बघा, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आपलं जे संविधान आहे, आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, इट कॅन बी अमेंडेड. म्हणजे काय? चेंज होऊ शकतं. आता आपलं जे संविधान, घटना दुरुस्तीचे कायदा असतात ते दोन प्रकारचे असतात. एक सिंपल मेजॉरिटीने चेंज होतं, सिंपल मेजॉरिटी, आणि दुसरं असतं स्पेशल मेजॉरिटी. सिंपल मेजॉरिटी म्हणजे काय? की संविधानातले त्या तरतुदी तुम्ही एक इझी मॅनरमध्ये बदल करू शकतात किंवा चेंज करू शकतात, त्याला लागते सिंपल मेजॉरिटी. आणि काही तरतुदी जर त्यामध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तर त्यासाठी इट्स व्हेरी डिफिकल्ट, त्याला म्हणतात स्पेशल मेजॉरिटी. ओके, आता आपण बघितलं रिजिड कॉन्स्टिट्यूशन. रिजिड कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? डिफिकल्ट टू अमेंड. म्हणजे काय? तो भाग संविधानातला ज्याला जर तुम्हाला चेंज करायचा असेल किंवा बदल करायचा असेल तर तो कठीण आहे किंवा कठोर आहे, त्याला म्हणतात रिजिड. भारतामधले भारतीय संविधानातले असे काही भाग आहेत, जर त्यांना तुम्हाला काही चेंज करायचं असेल तर इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. ओके, बट मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन आर इझी टू अमेंड. म्हणजे काय? सोपे आहे चेंज करणं, मोस्ट ऑफ द पार्ट. त्याला आपण म्हणतो फ्लेक्झिबल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, भारतीय संविधान जर तुम्ही बघाल, इट इज मिक्स ऑफ बोथ, कॉम्बिनेशन. म्हणजे काय? काही भाग आपला संविधानातला हा इझी मॅनरने चेंज होऊ शकतो, म्हणजे सिंपल मेजॉरिटीने, आणि काही भाग आपल्या संविधानातला हा डिफिकल्ट मॅनरने चेंज होऊ शकतो, म्हणून त्याला म्हणतात रिजिड पार्ट. रिजिड पार्ट. ओके, हे दोन पार्ट्स आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं की आपलं जे संविधान आहे हे दोन पद्धतीत चेंज होतं, एक स्पेशल मेजॉरिटी आणि एक सिंपल मेजॉरिटी. ऍक्च्युअल मध्ये तुम्ही जर बघाल, अमेंडिंग प्रोसिजर, घटना दुरुस्ती कायदा ची जी प्रोसिजर आहे ही आर्टिकल 368 मध्ये दिलेली आहे. ह्याची जी तरतुदी आहेत ह्या आर्टिकल 368 मध्ये दिलेले आहेत. ओके, आर्टिकल 368 मध्ये पण एक लक्षात ठेवा प्लीज,
आर्टिकल 368 मध्ये जो उल्लेख होतो हा फक्त आणि फक्त स्पेशल मेजॉरिटी अँड स्पेशल मेजॉरिटी विथ स्टेट्सचा होतो. सिंपल मेजॉरिटीचा उल्लेख हा आर्टिकल 368 मध्ये नाही आहे. ह्याचा अर्थ काय आहे की सपोज जर तुम्हाला कोणी विचारलं की आपलं जे संविधान आहे हे किती टाइप्स मध्ये चेंज होऊ शकतं, किती टाइप्स मध्ये, तर हे 3 टाइप्स मध्ये होऊ शकतं. फर्स्ट, स्पेशल मेजॉरिटी. सेकंड, स्पेशल मेजॉरिटी प्लस रॅटिफिकेशन ऑफ स्टेट्स. रॅटिफिकेशन ऑफ स्टेट्स म्हणजे काय? राज्यांची मंजुरी. अँड लास्टली वाया सिंपल मेजॉरिटी म्हणजे साधे बहुमत. ओके. पण एक लक्षात ठेवायचं अगेन दॅट आर्टिकल 368 मध्ये सिंपल मेजॉरिटी येत नाही. सिंपल मेजॉरिटी फक्त आर्टिकल 368 मध्ये फक्त स्पेशल मेजॉरिटी विथ रॅटिफिकेशन ऑफ स्टेट्स येतं. ओके. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा. अगेन आय रिपीट की जर सपोज तुम्हाला कोणी विचारलं की आपलं संविधान किती टाइप्स मध्ये चेंज होऊ शकतं, तर 3 टाइप्स मध्ये. स्पेशल मेजॉरिटी ऑफ स्टेट्स, स्पेशल मेजॉरिटी प्लस स्टेट रॅटिफिकेशन आणि सिंपल मेजॉरिटी. पण जर त्याचबरोबर तुम्हाला जर कोणी हे विचारलं की अंडर आर्टिकल 368 किती टाइप्स मध्ये चेंजेस होतात, तर फक्त 2 टाइप्स, स्पेशल मेजॉरिटी आणि स्पेशल मेजॉरिटी प्लस स्टेट रॅटिफिकेशन. का? तर सिंपल मेजॉरिटी आर्टिकल 368 च्या अंडर येत नाही. ओके. आता हे जे मेजॉरिटीज आहेत हे जेव्हा आपण अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन पार्ट हा करू त्यावेळेस आपण हे प्रॉपरली करूया. ओके. कारण की त्यामध्ये मला तुम्हाला खूप एक्झाम्पल्स द्यावे लागतील. हायपोथेटिकल एक्झाम्पल्स मी देईन, सगळे देईन, वेगवेगळे मेजॉरिटी शिकवीन. याच्यावर अजून पण काही मेजॉरिटीज असतात. इफेक्टिव्ह मेजॉरिटी असते, ऍब्सोल्यूट मेजॉरिटी असते, एव्हरी मेजॉरिटी मी तुम्हाला शिकवीन, सगळ्या बहुमत तुम्हाला शिकवीन. ओके. आतापुरता फक्त एवढं लक्षात ठेवा, जे काही संविधानातला भाग स्पेशल मेजॉरिटीने चेंज होतो तो डिफिकल्ट असतो आणि त्यालाच आपण रिजिड पार्ट म्हणतो. रिजिड म्हणजे कठोर. आणि जो कुठला भाग सिंपल मेजॉरिटी किंवा साधे बहुमतने चेंज होतो त्याला आपण फ्लेक्झिबल पार्ट म्हणतो. म्हणजे काय? इझी टू चेंज. फ्लेक्झिबल म्हणजे काय? इझी ना. कठोर म्हणजे डिफिकल्ट. ओके. चौथं वैशिष्ट्य म्हणजे फेडरल सिस्टम विथ युनिटरी बायस. फेडरल सिस्टम विथ युनिटरी बायस म्हणजे काय? आपल्याकडे संघीय व्यवस्था आहे पण एकात्मक झुकाव आहे. म्हणजे काय? आपल्याकडे फेडरल सिस्टम तर आहे पण त्याचबरोबर तुम्ही एक बघा आपल्याकडे युनिटरी फीचर्स पण आहे. ओके. आता फर्स्ट थिंग, फेडरल सिस्टम म्हणजे आपण समजून घेऊया फेडरल सिस्टम म्हणजे काय होतं. फेडरल सिस्टम फेडरल सिस्टमचा अर्थ होतो डिव्हिजन ऑफ पॉवर. फेडरल सिस्टमचा अर्थ होतो डिव्हिजन ऑफ पॉवर. म्हणजे बघा आता आपल्याकडे फक्त एकच सरकार आहे का? केंद्रीय सरकार नाही ना. प्रत्येक राज्यांमध्ये आपापली सरकार आहे ना. जसं की केंद्रामध्ये तुम्ही बघा मोदी सरकार आहे. तसंच जर आज आपण महाराष्ट्रामध्ये बघाल तर तुम्ही एक बघा फडणवीस सरकार आहे ना. तर तुम्ही एक यामध्ये जर बघितलं देर इज ड्युअल पॉलिटी. ओके. म्हणजे पॉवर इज डिवायडेड बिटवीन सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट. तसंच गुजरातमध्ये स्वतःची सरकार आहे, एमपी मध्ये स्वतःची सरकार आहे, केरळमध्ये स्वतःची सरकार आहे, तमिळनाडूमध्ये स्वतःची सरकार आहे. प्रत्येक राज्यांमध्ये आपापली सरकार आहे. म्हणजे काय? जी पॉवर आहे ती डिवाइड केलेली आहे. वेन देर इज डिव्हिजन ऑफ पॉवर त्या सिस्टमला संघीय व्यवस्था किंवा फेडरल सिस्टम पण म्हणतात. ओके. जर देर इज नो डिव्हिजन ऑफ पॉवर, जर पॉवरची विभागणी नाही केली आहे आणि सगळी पॉवर फक्त आणि फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असेल तर त्या सिस्टमला युनिटरी सिस्टम म्हणतात. युनिटरी म्हणजे वन. युनिटरी सिस्टम म्हणजे सगळी पॉवर फक्त आणि फक्त सेंटरकडे आहे, राज्यांकडे काहीच पॉवर नसते.
जनरली हा जो सिस्टम आहे, जनरली ही जी व्यवस्था आहे ही तुम्हाला युके मध्ये सापडेल किंवा युपी मध्ये दिसेल. ओके. आणि संघीय व्यवस्था ही प्रॉपरली तुम्हाला जनरली युएसए मध्ये दिसेल. तिकडे तुम्ही एक बघा, युएसए मध्ये जसे की 50 राज्य आहेत, 50च्या 50 राज्यांमध्ये सगळ्यांचं वेगवेगळं संविधान आहे. त्यामध्ये प्रत्येक राज्य आपापला वेगवेगळा कायदा बनवू शकतो. तुम्ही जर युएसए मध्ये बघाल तर तिकडे एक बघाल की काही राज्यांमध्ये अबॉर्शन आहे ते अलाउड आहे, काही राज्यांमध्ये अबॉर्शन अलाउड नाही आहे. ओके. असे खूप सारे कायदे आहेत युएसए मध्ये. का? सगळ्यांना वेगवेगळे प्रॉपरली पॉवर दिलेले. ओके. आय थिंक आय एम व्हेरी मच क्लिअर की फेडरल सिस्टम म्हणजे काय, संघीय व्यवस्था म्हणजे काय डिव्हिजन ऑफ पॉवर. आणि युनिटरी एकात्मक व्यवस्था म्हणजे काय की देर इज नो डिव्हिजन ऑफ पॉवर, पॉवर लाईज ओनली विथ द सेंटर. ओके. लेट्स लुक हियर. आता आपले संघीय वैशिष्ट्य काय आहेत? आता तुम्हीच एक बघा, ड्युअल गव्हर्नमेंट. ड्युअल गव्हर्नमेंट म्हणजे काय? सेंटरमध्ये केंद्रामध्ये एक सरकार आहे, राज्यांमध्ये एक सरकार आहे, केंद्रामध्ये मोदी सरकार, राज्यामध्ये फडणवीस सरकार. सिमिलरली देर इज डिव्हिजन ऑफ पॉवर. शेड्यूल 7 मध्ये काही डिव्हिजन ऑफ पॉवर दिलेत. म्हणजे काय? काही सूची दिलेल्या आहेत. केंद्रीय सूची, राज्य सूची आहे ना, समावर्ती सूची, कॉन्करंट लिस्ट. आता या सूचींचं काम काय असतं की केंद्र सरकार आहे तर ती फक्त आणि फक्त जे विषय केंद्रीय सूचीमध्ये दिलेले आहेत त्याच्यावरतीच कायदा बनू शकते. सिमिलरली जी राज्य सरकार आहे किंवा राज्य विधिमंडळ आहे हे फक्त आणि फक्त स्टेट लिस्टवरती कायदा बनू शकते. त्याच व्यतिरिक्त जर आपण कॉन्करंट लिस्टची गोष्ट केली किंवा समावर्ती सूचीची गोष्ट केली तर त्यामध्ये सेंटर म्हणजे केंद्र आणि स्टेट राज्य हे दोघेही कायदा बनवू शकतात. जर सपोज दोघांनी पण या सूचीवरती कायदा बनवला तर इतकं लक्षात ठेवा, जो केंद्राचा कायदा असेल त्याचा कधी पण वर्चस्व राहतो. त्याच व्यतिरिक्त संघीय वैशिष्ट्यामध्ये एक येतं रिटन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे लिखित संविधान. आपलं संविधान लिखित आहे ना, आपण पहिलाच पॉइंट बघितलं, लेंदियस रिटन कॉन्स्टिट्यूशन, लिखित संविधान. ओके. देन सुप्रिमेसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे आपलं संविधान सर्वोच्च कोण आहे तर आपलं संविधान. मला एक सांगा, रिटन कॉन्स्टिट्यूशन हे फेडरल फीचर काय येणार? एक सिंपल आपण एक्झाम्पल बघूया. बघा, सपोज देर इज वन फादर, त्याला सपोज 2 मुलं आहेत, ए आणि बी. आता यावेळेस जे फादर आहेत ते काय करणार? सपोज त्यांना कळालं की त्यांचं आज काय बरं वाईट होऊ शकतं कधीही, तर त्यावेळेस व्हॉट ही विल डू. तुम्हाला नाही वाटत की ते एक लीगल डॉक्युमेंट बनवतील रिलेटेड टू द प्रॉपर्टी, की बाबा तुला एवढी प्रॉपर्टी जाणार, तुला एवढी प्रॉपर्टी जाणार. का? तर पुढे मागे भांडण नाही होणार. एक विल बनवणार. फादर काय करणार? एक विल बनवणार की बाबा ए ला 50% प्रॉपर्टी जाणार, बी ला 50% प्रॉपर्टी जाणार. हे का? कारण की पुढे मागे भांडण नाही व्हायला पाहिजे. आता जे आपण संघीय व्यवस्था बोलतो त्यामध्ये काय आहे? ड्युअल गव्हर्नमेंट म्हणजे काय? दोघांकडे डिव्हिजन ऑफ पॉवर आहे. जर आपण पॉवरला डिवाइड केलंय तर, आणि जर ते आपण लिहून ठेवलेली आहे, लिखित आहे, रिटर्न, तर पुढे मागे भांडणं होण्याची चान्सेस कमी होतात ना. का? तर सगळं लिखित आहे की बाबा तुमच्याकडे एवढी पॉवर, तुमच्याकडे तेवढी पॉवर. ओके. त्यामुळे कधीही लक्षात ठेवा, कुठलंही संविधान जे फेडरल असेल किंवा संघीय असेल तर त्यामध्ये कधीही रिटन कॉन्स्टिट्यूशनच येणार. म्हणजे ते संविधान कधी पण लिखितच असणार. का? तर पुढे मागे केंद्र आणि राज्यामध्ये कधीच भांडणं नाही व्हायला पाहिजे त्यासाठी. ओके. देन वी ऑल्सो हॅव रिजिड कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे काय? कठोरता. रिजिड कॉन्स्टिट्यूशनचा अर्थ काय होतो की आपलं जे संविधान जर आपल्याला बदल करायचा आहे किंवा अमेंड करायचं आहे तर त्यासाठी स्पेशल मेजॉरिटी लागते किंवा ज्याला बदल करण्यासाठी खूप अवघड आहे. ओके.
Then another features of the federal feature is about the independent judiciary. How and why independent judiciary is a federal feature? याचं रिझन हे आहे की जर सपोज कुठल्याही सरकारनी, केंद्रीय सरकार किंवा राज्य सरकारनी ही जी व्यवस्था आहे डिव्हिजन ऑफ पॉवरची जी विभाजनी आहे त्याचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये ज्युडिशियरीमध्ये पडतं आणि ते सांगतं तुमच्याकडे हा अधिकार नाहीये. एनिवे सी ऑल दिस पॉइंट्स, हे जेवढे पण पॉइंट्स आहेत हे आपण जेव्हा फेडरल फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन करू त्यामध्ये आपण परत करणारच आहोत. ओके, आता फक्त एक तुम्ही ग्लिम्स घ्या वरच्यावर की काय आहे नक्की, काय फीचर्स आहेत आपले फेडरल संघीय वैशिष्ट्य काय आहेत. ओके, अँड लास्टली बाय कॅमरलिझम. बाय कॅमरलिझमचा अर्थ होतो टू हाऊसेस किंवा दोन सभागृह. जर तुम्ही पार्लमेंट किंवा संसद बघाल तर तिकडे दोन सभागृह आहेत, एक आहे लोकसभा आणि दुसरी आहे राज्यसभा. आता लोकसभा इज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल आणि जर तुम्ही राज्यसभा जर बघाल, राज्यसभाला काउन्सिल ऑफ स्टेट्स बोललं जातं. म्हणजे काय, ते राज्यांना रिप्रेझेंट करतं कुठे, पार्लमेंटमध्ये. ओके, त्यामुळे ते सगळे फेडरल फीचर्स आहेत. ओके, तसेच काही एकात्मक वैशिष्ट्य आहे जसं की स्ट्रॉंग सेंटर. ओके, सिंगल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, पूर्ण देशासाठी एकच संविधान आहे. सिंगल सिटीजनशिप, आपल्याकडे वेगवेगळी नागरिकता आहे का, नाही ना, सगळ्यांना एकच कॉन्स्टिट्यूशन, एकच सिटीजनशिप आहे. तसंच इंटिग्रेटेड ज्युडिशियरी, म्हणजे आपली ज्युडिशियरी पण इंटिग्रेटेड आहे. बघा असं फीचर असतं. दिस इज द फीचर, हा पिरामिडल फीचर. सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, सबऑर्डिनेट कोर्ट. जर सबऑर्डिनेट कोर्ट मध्ये काही झालं तर इकडनं अपील कुठे जाणार, डिस्ट्रिक्ट कोर्ट. इथे काही झालं अपील हायकोर्ट, इकडे काय झालं सुप्रीम कोर्ट. त्याच व्यतिरिक्त सुप्रीम कोर्टने काही डिसिजन घेतला तर त्याची अंमलबजावणी सगळीकडे करावी लागते. हायकोर्टने काही डिसिजन घेतला हे सगळीकडे ऍप्लिकेबल होणार. डिस्ट्रिक्ट कोर्टने काही घेतला तर इकडे. तर तुम्ही एक इकडे बघतायत की पूर्ण ही जी ज्युडिशियरी सिस्टम आहे किंवा न्यायालयाची जी काही सिस्टम आहे ती बघा एकामेकांमध्ये इंटरकनेक्टेड आहे, म्हणून त्याला इंटिग्रेटेड ज्युडिशियरी पण म्हणतो आपण. ओके, तर प्लीज लक्षात ठेवा, इंडिपेंडेंट ज्युडिशियरी जर आपण म्हटलं तर ते संघीय वैशिष्ट्यामध्ये येतं. जर इंटिग्रेटेड ज्युडिशियरी आपण म्हटलं तर हे एकात्मक वैशिष्ट्यामध्ये येतं. याची प्लीज तुम्ही नोंद घ्या. ओके, बघा जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवर जास्त देते ते एकात्मक वैशिष्ट्यामध्ये येणार आणि जे काय पॉवरला डिवाइड करतं ओके त्याला आपण संघीय वैशिष्ट्यामध्ये आपण घेणार. हे दोन्ही आपले टॉपिक्स पुढे येणार आहे फेडरल सिस्टम आणि युनिटरी सिस्टम मध्ये. त्यावेळेस आपण हे परत रिवाइज करू. ओके, त्यामध्ये विथ एक्झाम्पल्स अँड एव्हरीथिंग विल डू. नेचर ऑफ द इंडियन फेडरेशन. ओके, म्हणजे भारतीय संघ राज्याचे स्वरूप काय आहे. बघा आपल्याकडे दोन्ही फीचर्स आहेत, फेडरल फीचर्स पण आहेत, युनिटरी फीचर्स पण आहेत. पण आपलं जे जास्त वजन आहे ते कधी पण एक बघा युनियन वरती आहे. म्हणजे आपण केंद्रीय सरकारला राज्य सरकारपेक्षा जास्त पॉवर दिलेली आहे. केंद्रीय सरकारला आपण राज्य सरकारपेक्षा जास्त पॉवर दिलेली आहे. आणि एक प्लीज नोंद करा की द टर्म फेडरेशन हॅज नोवेअर बीन यूज इन द कॉन्स्टिट्यूशन. संविधानात कुठेही फेडरेशन हा टर्म यूज नाही केला गेलेला आहे. ओके, अपार्ट फ्रॉम दॅट लास्टली एक बघूया की आर्टिकल 1 संविधानाचा जो आर्टिकल 1 आहे तो काय बोलतो, तो बोलतो इंडिया ऍज अ युनियन ऑफ स्टेट्स. इकडे बघा फेडरेशनचा उपयोग नाही केलेला आहे, आपण काय उपयोग केला, युनियन. याचा अर्थ काय होतो, आपण केंद्रीय सरकारला जास्त पॉवर दिलेली आहे. याच्या दोन गोष्टी असतात. वन, इंडियन फेडरेशन इज नॉट ऍज अ रिझल्ट ऑफ अग्रीमेंट बाय द स्टेट्स. म्हणजे काय, आपले जे राज्य आहेत ते एकामेकांसोबत एका अग्रीमेंटमुळे नाही आलेले आहेत. जसं की युएसए मध्ये जर तुम्ही बघाल ते सगळे अग्रीमेंटमुळे एकत्र आलेले. पण भारतामधले राज्य अग्रीमेंट किंवा एखाद्या करारमुळे एकत्र नाही आले. सेकंड, नो स्टेट हॅज अ राईट टू सिसीड. सिसीड म्हणजे काय, देशाचं युनियनला सोडून जाऊन स्वतःचा नवीन देश बनवण्याचा कुठल्याच राज्याला अधिकार नाही. आता बघा आपल्याकडे खलिस्तान मुवमेंट चालू आहे.
का? तर त्यांना एक वेगळा देश हवाय, खलिस्तान. पण ते कधीच होऊ नाही शकत. का? कारण की कुठल्याच राज्याला आपल्या देशाला सोडून वेगळा राज्य बनवण्याचा अधिकार नाहीये. हे आपण कशात सांगितलंय? आर्टिकल 1 मध्ये. काय बोलतो? युनियन ऑफ इंडिया. ओके, युनियन ऑफ स्टेट्स. जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे दोन्ही पण फीचर्स आहेत. दोन्ही फीचर्स युनिटरी फीचर्स एज वेल एज फेडरल फीचर्स. पण आपलं जे वजन आहे हे जास्त युनिटरी किंवा एकात्मक वैशिष्ट्यांवरती जास्त आहे. त्यामुळे वेगवेगळ्या स्कॉलर्सनी आपल्या या फीचर्सला काय सांगितलंय? फर्स्ट, केव्ही वियर्स यांनी काय सांगितलंय? आपल्या इंडियन सिस्टमला क्वाझी फेडरल. क्वाझी म्हणजे अर्ध, म्हणजे कम्प्लीट फेडरल नाहीये. आपल्याकडे दोन्ही सिस्टम आहे ना, मिक्स आहे. त्यामुळे क्वाझीचा अर्थ होतो हाफ. ग्रॅनवेल ऑस्टिन काय सांगितलंय? कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. आणि आयवर जेनिंग यांनी काय सांगितलंय? फेडरेशन विथ सेंट्रलायझिंग टेंडन्सी. म्हणजे काय? फेडरेशन आहे, फेडरल सिस्टम आहे, पण सर्वात जास्त पॉवर कोणाला? सेंट्रलायझिंग टेंडन्सी. आता हे कुठे येतात? हे जनरली मॅच द फॉलोइंग मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. कोणी काय बोललेलं आहे. तर ह्याबद्दल फक्त थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. ओके. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय? पार्लमेंटरी. इंडियन संविधान किंवा भारतीय संविधान मध्ये आपण काय म्हणतो? पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. संसदीय शासन पद्धती. पार्लमेंटरी फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट. हा जो मॉडेल आहे हा आपण कुठून घेतलाय? दिस मॉडेल वी हॅव टेकन फ्रॉम वेअर? हा मॉडेल आपण घेतला आहे ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन मधून. ओके. या मॉडेलला आपण वेस्टमिनिस्टर मॉडेल पण म्हणतो. वेस्टमिनिस्टर का? बघा, वेस्टमिनिस्टर ना ही एक जागा आहे. इट्स अ प्लेस. कुठे? युके मध्ये. ज्या इथे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचं बर्थ झालं होतं. म्हणजे इकडे ह्याचा जन्म झाला होता. संसदीय शासन पद्धतीचा जन्म कुठे झाला? वेस्टमिनिस्टर. ही एक जागा आहे. त्यामुळे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, संसदीय शासन पद्धतीला आपण वेस्टमिनिस्टर मॉडेल पण म्हणतो. ओके. अपार्ट फ्रॉम दॅट इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ कॅबिनेट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. कॅबिनेट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. कॅबिनेट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आपण ह्याला का म्हणतो? कारण की तुम्ही एक बघा, हे बघा, सपोज हे आपलं संसद आहे. आता हे जे आहे ही रुलिंग पार्टी आहे. ही जी आहे ही अपोजिशन पार्टी आहे. हे सरकार आहे, हे अपोजिशन आहे. ओके, दिस इज अपोजिशन. आता जे कोणी मंत्री बनणार किंवा जे आपले काही मंत्रिमंडळ असतं, जे आपण काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स म्हणतो, हे कधी पण रुलिंग पार्टीचे असणार किंवा कोअलिशन मधून रुलिंग पार्टीचे असणार. म्हणजे हेच बनणार ना, अपोजिशनचं थोडी ना कधी कोण मंत्री बनणार. रुलिंग पार्टीचे मंत्री बनणार. तर ह्याला आपण काय म्हणू शकतो? हे जे आहे या अख्ख्या याला मी म्हणणार काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. ते कुठले असणार? रुलिंग पार्टीचे असणार. दिस इज कॉल्ड ॲज अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. आता बघा, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स मधून पण आहेत ना काही एक वरती अजून रँक मध्ये काही मिनिस्टर्स असतात, ज्यांना आपण म्हणतो कॅबिनेट मिनिस्टर्स. ज्यांना आपण म्हणतो कॅबिनेट मिनिस्टर्स म्हणजे हे. ओके, ज्यांना आपण म्हणतो कॅबिनेट मिनिस्टर्स. आता हे जे कॅबिनेट मिनिस्टर्स असतात ह्यांच्याकडे सर्वात इम्पॉर्टंट पोर्टफोलिओज असतात. जसं की होम मिनिस्ट्री अमित शाह, डिफेन्स मिनिस्ट्री राजनाथ सिंग, फायनान्स मिनिस्ट्री निर्मला सीतारमण है ना, एस जयशंकर फॉरेन मिनिस्टर. तर जे इम्पॉर्टंट पोर्टफोलिओज असतात, जे इम्पॉर्टंट मंत्री असतात त्यांना कॅबिनेट मिनिस्टर्स म्हणतात. अँड दे आर पार्ट ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. ते पण मंत्रिमंडळाचाच पार्ट आहेत, पण त्यांचा जो रँक किंवा त्यांचं जे वर्चस्व असतं ते मोठं असतं.
आणि बघा भारतातले किंवा आपले देशातले कुठलेही डिसिजन्स जे असतात हे कधी पण हे घेतात ही लोक, कॅबिनेट. म्हणून त्यांचं जे इम्पॉर्टन्स आहे आपल्या संसदीय प्रणालीमध्ये हे खूप जास्त आहे. त्याचमुळे आपल्या संसदीय शासन पद्धतीला कॅबिनेट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट सुद्धा म्हणतात. इज इट ओके? इट इज ऑल्सो कॉल्ड, संसदीय शासन पद्धतीला इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. ॲज अ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. व्हॉट डज दिस मीन्स? हे बघा इथेच तुम्हाला दाखवतो. आता हे कोण जे मंत्री आहेत, हे जेवढे पण मंत्री आहेत, हे जेवढे पण मंत्री आहेत, दे आर रिस्पॉन्सिबल टू द पार्लमेंट. म्हणजे काय? त्यांचं उत्तरदायित्व होतं. म्हणजे त्यांना तुम्ही कितीतरी बघा, हे जे बाकीचे मेंबर्स असतात हे मंत्री लोकांना प्रश्न विचारतात की एवढे एवढे तुम्हाला पैसे दिले, तुम्ही काय केलं? आज चायनाने अटॅक केलं तर तुम्ही काय केलं? तुम्ही आता कितीतरी वेळा बघा पार्लमेंटरी स्पीच मध्ये कितीतरी वेळा बघा राघव चड्डा असतात, ते प्रत्येक वेळी बघा मंत्रींना प्रश्न विचारतात की आज आम्ही एअरपोर्टला जातो तर इकडे पाण्याच्या बाटल्या एवढ्या महाग का, इकडे जेवण एवढं महाग का, आज स्विगीवाले आहेत, काही असेल तर बाकीचे जे मंत्री मेंबर्स असतात किंवा सदस्य असतात संसदचे, ते प्रश्न विचारतात कोणाला? मंत्रींना, है ना. आणि मंत्रींचं काम काय असतं? त्यांना उत्तर देणं. त्याचमुळे आपल्या संसदीय शासन पद्धतीला रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट सुद्धा म्हणतात, म्हणजे जबाबदार सरकार. म्हणजे काय? त्यांना उत्तर द्यावं लागतं सदस्यांना. कोणाला? मंत्रींना. ओके. वेस्टमिन्स्टर मॉडेल, कॅबिनेट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट अँड रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. ओके. संसदीय प्रणालीचे की फीचर्स किंवा मुख्य वैशिष्ट्य काय आहेत? आपल्याकडे बघा 2 एक्झिक्युटिव्ह असतात, 2 कार्यकारी. एक असतात नॉमिनल हेड आणि दुसरं असतं रियल हेड. नॉमिनल हेड म्हणजे कोण? म्हणजे जो फक्त नावासाठी कार्यकारी आहे, जो फक्त नावासाठी हेड आहे. आणि एक आहे रियल हेड, ज्याच्याकडे रियल पॉवर आहे. ओके, ज्याच्याकडे रियल पॉवर आहे. नॉमिनल हेड, तुम्ही एक बघा आपल्याकडे 2 हेड, एक आहे प्रेसिडेंट, राष्ट्रपती, आणि दुसरे आहे पीएम म्हणजे पंतप्रधान. तुम्ही बघा प्रेसिडेंट भलेही हेड ऑफ द स्टेट आहेत, पण ऍक्च्युअल मध्ये त्यांच्याकडे अशी म्हणण्यासारखी काहीही पॉवर नसते. ओके, म्हणण्यासारखी काहीही पॉवर नसते. जी खरी पॉवर आहे ती फक्त आणि फक्त पंतप्रधानकडे असते. का? कारण की देशाचे कुठलेही निर्णय, काहीही डिसिजन जर घ्यायचा असेल तर ते कोण घेतात? पंतप्रधान घेतात. त्यामुळे आपल्याकडे ड्युअल एक्झिक्युटिव्ह आहे. ड्युअल म्हणजे 2, एक्झिक्युटिव्ह म्हणजे कोण? कार्यकारी. ड्युअल एक्झिक्युटिव्ह. ओके, तर ही आपली एक संसदीय प्रणाली आहे. नेक्स्ट, जर तुम्ही बघाल आपल्याकडे मेजॉरिटी पार्टी रूल असते. बहुमत तत्व, मेजॉरिटी रूल म्हणजे काय? ज्या कुठल्या पार्टीची, पॉलिटिकल पार्टीची जास्ती आमदार असतील किंवा जास्त खासदार असतील त्यांचीच सत्ता बनते. आज जर तुम्ही केंद्रामध्ये बघाल तर बघा बीजेपी पक्षाचे सर्वात जास्त खासदार आहेत म्हणून त्यांची सरकार आहे. सिमिलरली महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारमध्ये पण जर तुम्ही बघाल तर बीजेपी त्यांचे सर्वात जास्त आमदार आहेत. त्यांनी दुसरे पण आमदार त्यांच्यामध्ये घेतले, पण ते सगळे मिळून त्यांची जी मेजॉरिटी ती सर्वात जास्त आहे, त्यांचं जे बहुमत आहे ते जास्त आहे, त्यामुळेच त्यांची सत्ता आहे. तर हे जे ज्याच्याकडे जास्त बहुमत आहे त्यांची सत्ता असतात, त्यालाच म्हणतात मेजॉरिटी रूल. देन कम्स कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ह्याचा अर्थ काय होतो? हे बघा, ह्याचा अर्थ काय होतो की हे जे एक्झिक्युटिव्ह आहेत किंवा मंत्रिमंडळ आहेत हे सर्व एकत्र रिस्पॉन्सिबल आहेत कोणाला? पार्लमेंटला किंवा लेजिस्लेचरला. म्हणजे काय? जे प्रशासकीय मंडळ आहे किंवा कार्यकारी मंडळ आहे ते अख्खं रिस्पॉन्सिबल किंवा जबाबदार आहेत कोणाला? विधिमंडळाला. एंटायर एक्झिक्युटिव्ह इज रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेचर.
कसं? हे लोक त्यांना प्रश्न विचारतात आणि त्यांना उत्तर द्यावं लागतं. त्यामुळेच आपण त्यांना म्हणतो ना रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. ओके. देन देर इज ऑल्सो द लिडरशिप ऑफ पीएम अँड सीएम. ऑब्विसली जर केंद्रामध्ये आहे तर त्यांचा नेता कोण असणार? ऑब्विसली प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान मोदीजी आता जे आहेत ते. जर राज्यांमध्ये आपण बघितलं तर राज्यांमध्ये लीडर कोण असणार? राज्यांमध्ये ऑब्विसली द लीडर विल बी ऑलवेज चीफ मिनिस्टर. ओके. अँड डिसोल्युशन ऑफ द लोअर हाऊस. याचा अर्थ काय होतो की जर सपोज कुठल्याही पक्षाने आपलं बहुमत गमावलं, आपलं जर बहुमत गमावलं तर त्यावेळेस ती जी सत्ता आहे किंवा ते जे सभागृह आहे लोकसभा, ते अख्खच्या अख्खं डिझॉल्व्ह होऊ शकतं, है ना? अख्खच्या अख्खं डिझॉल्व्ह होऊ शकतं. जर फक्त ते तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही तुमचं बहुमत गमावतायत. ओके. हे काही प्रणाली आहेत आपल्या संसदीय शासन पद्धतीच्या. ओके. आता आपण एक बघितलं की आपलं जे संसदीय प्रणाली आहे हे आपण कुठून घेतलं? ब्रिटिश मॉडेल, म्हणजे ब्रिटिश कडून घेतलंय. पण आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काही बेसिक डिफरन्स आहे. बेसिक डिफरन्स म्हणजे काय आहे की बघा, त्यांच्याकडे जो हेड ऑफ द स्टेट आहे हा मोनार्क आहे. मोनार्क म्हणजे कोण? राजा. ओके. त्यांच्याकडे बघा इलेक्शन होत नाही हेड ऑफ द स्टेटसाठी, तो राजाच असतो, राजा किंवा राणी. तुम्ही बघा ना, ते एलिझाबेथ है ना, ते वेगवेगळे असतात, प्रिन्स हेनरी, हेच लोक बनणार. म्हणजे ते हेरिटेटरी आहे, म्हणजे त्या एका फॅमिली मधूनच राजा राणी जे कोण आहे ते हेड ऑफ द स्टेट बनतात. पण भारतामध्ये जर तुम्ही बघाल तर भारतामध्ये रिपब्लिकन आहे. रिपब्लिकन म्हणजे काय की आपला जो हेड ऑफ द स्टेट आहे म्हणजे कोण? राष्ट्रपती. हे निवडले जातात, इनडायरेक्टली निवडले जातात, पण निवडले जातात. फक्त एकाच घराण्यातून नाही येत ते. आता लास्ट टाइम बघा प्रणब मुखर्जी होते, है ना, आता कोण आहे? द्रौपदी मुर्मू आहे. अशा आता पुढल्या वेळेस कोणतरी दुसरं होणार. तर एकाच घराण्यातून नाही ना होत, वेगवेगळ्या याच्यातून होतात. सो आपल्याकडे कधी पण रिपब्लिकन सिस्टम आहे, पण ब्रिटनकडे काय आहे? मोनार्की. ओके. देन इंडियामध्ये पार्लमेंट इज नॉट सुप्रीम आणि ब्रिटिशमध्ये पार्लमेंट इज सुप्रीम. ह्याचा अर्थ काय होतो की ब्रिटिश पार्लमेंट किंवा ब्रिटिश संसदने काहीही निर्णय घेतला तर त्याची अंमलबजावणी 100% होणार. म्हणजे त्याला कोणी रोखू नाही शकत, कोणी थांबू नाही शकत. का? तर ते सुप्रीम आहे, त्याचा डिसिजन विल बी द लास्ट डिसिजन. पण तेच जर तुम्ही इंडियन पार्लमेंट किंवा भारतीय संसदेची जर गोष्ट केली तर त्यामध्ये बघा, भलेही इंडियन पार्लमेंट म्हणजे भारतीय संसद काही डिसिजन घेऊ शकतं, पण त्याला पण एक मर्यादा असते. जर त्यांनी त्याच्या मर्यादाचं उल्लंघन केलं तर त्यामध्ये कोर्ट किंवा न्यायालय येऊन त्या एखाद्या डिसिजनला रद्द करार देऊ शकतो. म्हणून म्हणतो इंडियन पार्लमेंट इज नॉट सुप्रीम. ओके. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे मिक्सचर आहे. कसलं? पार्लमेंटरी सॉव्हर्निटी अँड ज्युडिशियल सुप्रिमेसी. पार्लमेंटरी सॉव्हर्निटी अँड ज्युडिशियल सुप्रिमेसी. पार्लमेंटरी सॉव्हर्निटी आपण कुठून घेतलंय? आपण घेतलंय ब्रिटिश पार्लमेंट कडून. ओके. ब्रिटिश पार्लमेंट कडून आपण घेतलंय. सॉव्हर्निटीचा अर्थ काय होतो? संसदीय सर्वोच्चता, म्हणजे काय? सुप्रीम. ओके. फ्रॉम युएसए कडून आपण काय केलं? ज्युडिशियल सुप्रिमेसी. म्हणजे हे बघा, हे दोन पॉइंट आहेत, या दोघांचं मिक्सचर आपल्याकडे मिळेल. पार्लमेंटरी सॉव्हर्निटी अँड ज्युडिशियल सुप्रिमेसी. पार्लमेंटरी सॉव्हर्निटी आपण घेतलंय ब्रिटिश कडून आणि ज्युडिशियल सुप्रिमेसी आपण घेतलंय युएसए कडून. ओके. आता हा जो आहे आपल्याकडे बॅलन्स मॉडेल आहे, म्हणजे आपल्याकडे दोन्हीही आहे. आपल्याकडे दोन्हीही आहेत, असं नाही की आपल्याकडे एकच आहे. आता जर तुम्ही ब्रिटिशमध्ये किंवा ब्रिटनमध्ये जाल तर तिकडे तुम्हाला पार्लमेंटरी सॉव्हर्निटी मिळेल, तिकडे तुम्हाला ज्युडिशियल सुप्रिमेसी नाही मिळणार. तसंच युएसए मध्ये जाल तर तुम्हाला ज्युडिशियल सुप्रिमेसी दिसेल, पार्लमेंटरी सॉव्हर्निटी नाही दिसणार. पण इंडियामध्ये काय आहे? इंडियामध्ये आपल्याकडे दोन्हीही आहे. ओके. वी हॅव बोथ. पार्लमेंटरी सॉव्हर्निटीचा अर्थ काय होतो की पार्लमेंट, जसं मी तुम्हाला आधी म्हटलं, पार्लमेंट किंवा संसद काहीही डिसिजन घेऊ शकतो. इवन
घटनामध्ये काहीही दुरुस्ती करू शकतो की काही बदल करू शकतो, पण ते करताना त्यांनी एक नोंद घ्यावी की त्यांनी काहीही करताना त्यांनी कुठेही आपल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन नाही करावा. सेकंड, त्यांनी कुठेही बेसिक स्ट्रक्चर किंवा मूलभूत रचना, संविधानाची जी काही मूलभूत रचना आहे त्यामध्ये ते अमेंड नाही करू शकत. असं जर करण्यात आलं तर त्यामध्ये ज्युडिशरी इंटरफिअर किंवा हस्तक्षेप करू शकतो आणि त्या कायद्याला किंवा त्या ऑर्डरला ते लोक रद्द करार देऊ शकतो. म्हणून म्हणतात की सुप्रीम कोर्ट कॅन स्ट्राईक डाऊन लॉज. ओके. त्याचबरोबर पार्लमेंट कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे संविधानाला काहीही दुरुस्त करू शकतो, पण त्याचा एक बॅलन्स मेंटेन ठेवायला लागतो. ओके. फायनली आपण काय बोलू शकतो की पार्लमेंट कॅन अमेंड एनी पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संसद कुठल्याही घटना दुरुस्ती पार्ट म्हणजे घटनाच्या भागाला दुरुस्ती करू शकतो किंवा बदल करू शकतो. पार्लमेंट कॅन अमेंड एनी पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बट इट कॅनॉट अमेंड बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे काय मूलभूत रचना. अँड इफ इट डज सो देन ज्युडिशियरी कॅन इंटरव्हीन, हस्तक्षेप करू शकतो. म्हणून आपल्याकडे हा बॅलन्स आहे दोघांचा, पार्लमेंटरी सॉव्हरेनिटी अँड ज्युडिशियल सुप्रिमेसी का. देन अनदर की फीचर किंवा अनदर वैशिष्ट्य हे काय आहे, इंटिग्रेटेड ज्युडिशियरी अँड इंडिपेंडेंट ज्युडिशियरी. मला वाटतं मी इंटिग्रेटेड ज्युडिशियरी तुम्हाला आधी पण समजवलं, परत एकदा एक रिवाइज करूया. इंटिग्रेटेड ज्युडिशियरीचं बघा असं असतं, म्हणजे एकामेकांमध्ये मिक्स आहे. म्हणजे आज जर सबऑर्डिनेट कोर्टमध्ये काही झालं त्याची जर अपील होईल तर ती कुठे होणार, हायकोर्टमध्ये. ओके. हायकोर्टमध्ये काय झालं, जे कोणी लिटिगेशन करणारे व्यक्ती आहेत, इंडिव्हिज्युअल्स आहेत, इफ दे आर नॉट सॅटिस्फाईड तर ते लोक काय करणार, हायकोर्टवरून अपील कुठे जाणार, सुप्रीम कोर्टमध्ये. तसंच जर सुप्रीम कोर्टने काहीही डिसिजन घेतलं, सुप्रीम कोर्टने काहीही डिसिजन दिला तर तो ऍप्लिकेबल सगळीकडे होणार. सिमिलरली हायकोर्टने काही डिसिजन दिला तो हायकोर्टचा डिसिजन खाली ऍप्लिकेबल सगळीकडे होणार. तर तुम्ही एक इकडे बघाल की हे एकामेकांमध्ये इंटरमिक्स किंवा इंटरट्वाइंड आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं इंटिग्रेटेड ज्युडिशियरी. इंटिग्रेटेड म्हणजे काय, एकामेकांमध्ये अडकलेले, इंटिग्रेटेड. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सबऑर्डिनेट कोर्ट एक सिंगल सिस्टम आहे. म्हणून इंडियन सिस्टम ही एक इंटिग्रेटेड सिस्टम आहे, इंडियन इंटिग्रेटेड ज्युडिशियरी सिस्टम, जी एक युनिटरी फीचर आहे. हा एक युनिटरी फीचर आहे, एकात्मता वैशिष्ट्य. ओके. आता इंडिपेंडेंट ज्युडिशियरी. इंडिपेंडेंट ज्युडिशियरी म्हणजे काय, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी म्हणजे काय, न्यायपालिकेचं स्वातंत्र्य. आता त्यांना आता तुम्ही एक विचार करा की बाबा त्यांना स्वातंत्र्याची गरज काय, वाय दे नीड फ्रीडम. दे नीड फ्रीडम सो दॅट दे कॅन फंक्शन इन फ्री अँड फेअर मॅनर. ते कुठल्याही दबावाच्या खाली काम नाही करण्यासाठी त्यांना एक स्वातंत्र्य दिलं जातं. ओके. हा एक फीचर कसला आहे, हा संघराज्य वैशिष्ट्य आहे, म्हणजे काय, फेडरल फीचर आहे. ओके. आता त्यामध्ये काय काय फीचर्स येतात किंवा काय काय वैशिष्ट्य येतात फ्रीडम मध्ये, तर त्यांना एक सिक्युरिटी ऑफ टेन्युअर असतं. म्हणजे जर त्यांना काढायचं असेल कुठल्याही जजला, कुठल्याही न्यायमूर्तीला काढायचं आहे तर त्याला एक प्रोसिजर आहे. म्हणून तुम्ही बघा आजपर्यंत एकही जज, सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट मधला एकही जज अजूनपर्यंत काढण्यात नाही आलाय. आता रिसेंटली एका जज, वर्मा जज, यांनी रिझाईन केलं पण त्यांना काढण्यात नाही आलं. त्यांच्यावरती काही एलिगेशन्स करण्यात आले होते अबाउट करप्शन. अलाहाबाद कोर्टमधले होते, पहिले दिल्लीला होते, मग अलाहाबादला शिफ्ट केलं. पण बघा त्यांना अजूनपर्यंत कुठल्याही जजला काढण्यात नाही आलं. का? कारण की सगळ्यांना सिक्युरिटी ऑफ टेन्युअर असते. का? तर त्यांना काढण्याची जी प्रोसिजर आहे ती खूप डिफिकल्ट आहे. देन फिक्स सर्व्हिस कंडिशन म्हणजे काय, जेव्हा त्यांना अपॉइंट केलं जातं तर त्यांना काही सर्व्हिस दिले जातात, काही कंडिशन दिले जातात, ते नंतर चेंज नाही होऊ शकत. देन द एक्सपेन्सेस आर चार्ज ऑन द कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया. म्हणजे काय, त्यांचे जे काही एक्सपेन्सेस आहेत, त्यांचे सॅलरी, पेन्शन, अलाउन्स काही असेल, हे चार्ज केलं जातं कशावर, कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया.
म्हणजे काय, त्यांचे जे हे चार्जेस आहेत ह्यामध्ये पुढे मागे बदल नाही करू शकत, टू दॅट डिसएडव्हान्टेज. ओके. नो डिस्कशन इन लेजिस्लेचर, त्यांच्या व्यवहाराचा कुठेही चर्चा संसदेत होणार नाही. ते काहीही व्यवहार करतायत ज्युडिशरी कोर्टात, ते संसदमध्ये त्याची चर्चा होणार नाही. ओके. नो प्रॅक्टिस आफ्टर रिटायरमेंट, एकदा ते रिटायर्ड झाले त्यानंतर ते परत प्रॅक्टिस नाही करू शकत. अँड लास्टली पॉवर ऑफ कंटेम्प्ट, जर तुम्ही त्यांचा अवमान केला किंवा एक कुठल्याही प्रकारे अपमान केला तर ते तुम्हाला दंडित करू शकतात. त्यालाच म्हणतात पॉवर ऑफ कंटेम्प्ट. पॉवर ऑफ कंटेम्प्ट म्हणजे काय, जर सपोज तुम्ही त्यांचा काही अपमान केला, तुम्ही काही असे अपशब्द वापरले किंवा तुम्ही त्यांच्यावरती काही अलेज केलं की बाबा हे असेच आहेत, ते तसेच आहेत, ह्यांनी काही असे करप्शन केलं किंवा काही, तर ते तुम्हाला कंटेम्प्ट चार्जेसमध्ये तुम्हाला दंडित करू शकतात. हे सगळे त्यांना फीचर्स का दिलेले आहेत, बेसिकली टू मेंटेन द्या इंडिपेंडन्स, त्यांना स्वातंत्र्य. ओके. जर बघा तुम्हाला पूर्ण अधिकार दिला त्यांना काही बोलण्याचा, है ना, तर तुम्हाला नाही वाटत की कुठे ना कुठे त्यांचं जे मोराल आहे ते कमी होऊ शकतं. तुम्ही आज उठून सुटून काही बोलाल की बाबा ज्युडिशरी आपली करप्ट आहे, ज्युडिशरी अशी आहे, ज्युडिशरी तशी आहे, तुम्हाला नाही वाटत की त्यांचं जे मोराल आहे ते कमी होईल. त्याच व्यतिरिक्त जे पब्लिक ट्रस्ट आहे किंवा लोकांचा जो विश्वास आहे आपल्या न्याय प्रणालीवर तो कमी होईल. ओके. ते न होण्यासाठी त्यांना हे सगळे स्वातंत्र्य दिलं जातं किंवा त्यांना हे सगळे पॉवर्स दिले जातात. सेकंडली, सेपरेशन फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह, म्हणजे काय, ह्यांना कुठल्याही प्रकारे जे कार्यकारी मंडळ आहे किंवा प्रशासकीय मंडळ आहे कुठल्याही प्रकारे ह्यांच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. ह्यांच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ सेपरेशन फ्रॉम दी एक्झिक्युटिव्ह. ओके. आता बघा, हे बेसिकली तुम्ही एक लक्षात ठेवा, हे काय आपण जे सायलेंट फीचर्स करतोय, जे काय आपण वैशिष्ट्य करतोय, हे आपल्या येणाऱ्या संविधानाच्या भागात, इन द पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, एव्हरीथिंग वी आर गोइंग टू कव्हर अगेन. हे सगळे एकूण एक गोष्ट आपण परत कव्हर करणार आहोत. हे आपण काय करतोय, आपण फक्त वरच्यावर बघतोय का, तुम्हाला फक्त आयडिया यावी की संविधानमध्ये काय काय आहे, काय वैशिष्ट्य आहे. हा जो चॅप्टर आहे हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, भाग 3. ओके. फंडामेंटल राईट्स, इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. कुठून प्रश्न येऊ की न येऊ, ह्याच्यातून प्रश्न येणार म्हणजे येणार. ओके. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, फंडामेंटल राईट्स. ओके. अगेन आय एम टेलिंग यू, वी आर गोइंग टू डू दिस टॉपिक अगेन. हाच नाही, सगळेच टॉपिक आपण परत करणार आहोत. फक्त आता एक वरच्यावर आपण ग्लिम्स घेतोय ना. फंडामेंटल राईट्स, ओरिजिनली बघा आपल्या संविधानामध्ये 7 मूलभूत अधिकार होते. हो, आपलं अजून मला वाटतं 30 मिनिट्स, 30 पण नाही, 15-20 मिनिट्स. हा, ओके. फंडामेंटल राईट्स परत मी स्टार्टिंग पासूनच घेतो. चालेल. So, fundamental rights is one of the most important part of your exam. Okay. कुठून प्रश्न येतील न येतील दॅट इज डिफरंट, बट ह्यातून प्रश्न येणार म्हणजे येणार. एस्पेशली इफ यू आर गोइंग फॉर द राज्यसभा मेन्स अँड इफ यू आर गोइंग फॉर द UPSC मेन्स, ह्यातून प्रश्न येणार म्हणजे येणार 100%. ओके. अँड ऑल्सो मी तुम्हाला एक सांगितलंय, प्रत्येक टॉपिक आता जो काही आपण वरती पण केलाय, बिकॉज सगळं आपल्या संविधानामध्ये सगळं येणार आहे. आपल्याकडे ज्युडिशियरी येणार आहे, पार्लमेंटरी सिस्टम येणार आहे, फेडरल सिस्टम येणार आहे. वी आर गोइंग टू रिपीट दोज टॉपिक अगेन अँड अगेन. आता आपण एक फक्त ग्लिम्स घेतोय. ओके. ओरिजिनली भारताच्या संविधानात 7 मूलभूत अधिकार होते, पण त्यामधून राईट टू प्रॉपर्टी हा एक अधिकार जो आहे हा काढण्यात आला. आता का काढण्यात आला हे आपण नंतर बघू.
ओके, कारण की ते जर आता मी तुम्हाला सांगायला गेलो तर खूप मोठं होऊन जाईल. सो वेन वी डू दिस टॉपिक, जेव्हा मूलभूत अधिकार हा जेव्हा आपण जेव्हा चॅप्टर करू त्यावेळेस आपण हे मी तुम्हाला सांगेन की मूलभूत अधिकार हा राईट टू प्रॉपर्टी हा का काढण्यात आला. ओके ओके, हा काढण्यात आला बाया 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट, घटना दुरुस्ती कायदा. आपण सुरुवातीला केलं ना की कॉन्स्टिट्यूशन मध्ये काही आपण बदल करू शकतो, तर यामध्ये आपण संविधानामध्ये हा आपण बदल केला, राईट टू प्रॉपर्टी काढला. कशाद्वारे काढला? 44th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टने काढला. अँड इट वॉज मेड अ लीगल राईट अंडर आर्टिकल 3001 ए, सॉरी आर्टिकल 300 ए. ओके, म्हणजे आता टोटल आपल्याकडे फक्त 6 मूलभूत अधिकार आहेत. ओके, आपल्याकडे टोटल 6 मूलभूत अधिकार आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकार हा आपल्या संविधानाच्या भाग 3 किंवा पार्ट 3 मध्ये येतो, इनकॉर्पोरेटेड आहे. सेकंडली, इट प्रमोट्स पॉलिटिकल डेमोक्रेसी, राजकीय लोकशाही ला तो प्रमोट करतो. सेकंड, थर्ड, इट इज जस्टिसिएबल. जस्टिसिएबलचा अर्थ काय होतो एक लक्षात ठेवा की बघा, तुमचा कुठेही मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झाला वाया स्टेट, म्हणजे गव्हर्नमेंटनी तुमच्या मूलभूत अधिकाराचा कुठेही उल्लंघन केला तर तुम्ही कोर्टात जाऊन न्याय मागू शकता. तुम्ही कोर्टात जाऊन न्याय मागू शकता. तुम्ही सांगू शकता की बाबा माझ्या अशा मूलभूत अधिकाराचं उल्लंघन केलेलं आहे, मला माझा न्याय पाहिजे. त्याला म्हणतात जस्टिसिएबल, म्हणजे न्यायालयीनद्वारे अंमलबजावणी होऊ शकते. ओके, ऍग्रीव्ड पर्सन, ज्याचे पण ऍग्रीव्ड पर्सन म्हणजे काय, ज्याचे पण मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालंय, ज्या व्यक्तीचा उल्लंघन झालेलं आहे. ओके, पीडित व्यक्ती can directly go to the Supreme Court and Supreme Court can issue some writs. म्हणजे काय आहे, जर तुमच्या कुठल्याही व्यक्तीचा, कुठल्याही पीडित व्यक्तीचा मूलभूत अधिकाराचा उल्लंघन झाला तर तो काय करू शकतो, तो सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट मध्ये जाऊ शकतो आणि सांगू शकतो. आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट त्याच्यावरती writs आणू शकतात, म्हणजे काय, लेखी कारवाई, आणि सांगू शकतात त्याचे मूलभूत अधिकार परत त्याला देण्यासाठी प्रयत्न करू शकतात. ओके, आता हे सगळे जे रिट पेटिशन्स आहेत, हिबियस कॉर्पस, मंडाबास, प्रोहिबिशन, सर्टिलिओरी किंवा वॉरंटो, हे आपण जेव्हा फंडामेंटल राईट्सचा टॉपिक करू त्यावेळेस आपण याला बघू. आतासाठी आपण फक्त काय लक्षात ठेवायचं की फंडामेंटल राईट्स हे पार्ट 3 मध्ये येतात. पार्ट 3 मध्ये येतात. प्रमोट काय करतात, पॉलिटिकल डेमोक्रेसीला प्रमोट करतात. थर्ड, दे आर जस्टिसिएबल, म्हणजे काय, त्याचं उल्लंघन झालं तर तुम्ही सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट मध्ये जाऊ शकतात तुमचा न्याय मागण्यासाठी. ओके, टोटल आता 6 मूलभूत अधिकार आहेत आपल्याकडे. नेक्स्ट, दे आर नॉट ऍब्सोल्यूट. नॉट ऍब्सोल्यूट म्हणजे काय, ते मर्यादित आहे. म्हणजे तुम्ही काही, तुमच्याकडे बघा मूलभूत अधिकार आहे त्याचा अर्थ हा नाहीये तुम्ही काही पण करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन हा एक अधिकार आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती व्यक्त होण्यासाठी तुम्हाला अधिकार आहे. ओके, तुम्ही व्यक्त होऊ शकता, राईट टू स्पीच. पण त्याचा अर्थ हा आहे का तुम्ही काही पण बोलू शकता? नाही ना. तुम्ही कोणालाही अपशब्द वापरू शकतात, कोणाबद्दलही अपशब्द वापरू शकतात? नाही ना. तुम्ही काही खोटे न्यूज सांगू शकतात किंवा अफवा पसरवू शकतात? नाही ना. व्हॉट्सअपवरती माहिती आहे ना कितीतरी अफवा पसरवतात, त्यामुळे दंगे होऊ शकतात, काही होऊ शकतात. मग हा तुम्हाला अधिकार नाहीये. राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन आहे, तुम्ही बोलू शकतात, तुम्हाला जे व्यक्त करायचं तुम्ही व्यक्त करू शकतात, पण याचा अर्थ हा नाही होत की तुम्ही काही पण बोलू शकता. ओके, ह्याचाच अर्थ काय आहे, जे आपले मूलभूत अधिकार आहेत ते ऍब्सोल्यूट नाही आहेत, म्हणजे ते मर्यादित आहेत. ओके, आणि ती मर्यादा रिझनेबल असते. म्हणजे तुमच्यावरती मर्यादा सरकार कधीही टाकू शकते, पण ती रिझनेबल असली पाहिजे. ओके, ती रिझनेबल असली पाहिजे. ऑल्सो दे आर नॉट सॅक्रोस्कॅन्ट. ओके, सॅक्रोस्कॅन्टचा अर्थ काय होतो, म्हणजे बघा एखादी गोष्ट जी पवित्र असते
ती कधीच तुम्ही तोडू नाही शकत, है ना. तर हे जे आपले अधिकार आहेत, मूलभूत अधिकार, हे सॅक्रोस्कॅन्ट आहे. सॅक्रोस्कॅन्ट म्हणजे पवित्र, म्हणजे हे तुम्ही कधीच चेंज नाही करू शकत. आता आपण हेच वरती बघितलं ना, दे आर नॉट ॲब्सोल्यूट, म्हणजे कधी पण त्यांना मर्यादा आणू शकतात, दे आर रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स आणू शकतात, है ना. इवन त्यांना अमेंड पण करू शकतं किंवा घटना दुरुस्ती कायद्याद्वारा त्याला चेंज पण करू शकतात. जर चेंज करू शकतात तर ते सॅक्रोस्कॅन्ट कसे असणार? दे कॅनॉट बी सॅक्रोस्कॅन्ट ना, म्हणजे ते कधीही चेंज होऊ शकतात, म्हणून दे आर नॉट सॅक्रोस्कॅन्ट. अल्सो आपले जे मूलभूत अधिकार आहेत ते आणीबाणीच्या वेळेस किंवा आपत्कालीनच्या वेळेस रद्द होऊ शकतात. ओके, आता बोलता तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, फंडामेंटल राईट जे आहेत ते आपले पार्ट 3 मध्ये येतात, फ्रॉम आर्टिकल 12 टू आर्टिकल 35. ओके, दे आर नॉट ॲब्सोल्यूट, म्हणजे मर्यादित आहेत, त्यांच्यावरती रिजनेबल रिस्ट्रिक्शन, रिजनेबल मर्यादा आणू शकतात. नेक्स्ट, दे आर नॉट सॅक्रोस्कॅन्ट, म्हणजे काय, त्यांच्याबद्दल त्यांना क्रिटिसाइज पण केलं जाऊ शकतं, त्यांच्यात बदल पण केले जाऊ शकतात, त्याच्यात ॲडिशन पण केली जाऊ शकतात, किंवा त्याच्यात काही करतील किंवा काही कमी करायचं तेही केले जाऊ शकतात, म्हणून ते सॅक्रोस्कॅन्ट पण नाही आहेत. अँड दे आर जस्टिसिएबल. जस्टिसिएबल म्हणजे काय, जर तुमच्या कुठल्याही मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालंय तर तुम्ही कोर्टात धाव घेऊ शकता. ओके, नेक्स्ट कम्स युअर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे राज्याचे धोरण निर्देशक तत्वे, राज्य धोरणाचे निर्देशक तत्वे. ओके, हे येतं तुमच्या पार्ट 4 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये, पार्ट 4. ओके, फ्रॉम आर्टिकल 36 टू आर्टिकल 51. हे बेसिकली काय करतं, हे बेसिकली एक गाईड करतं कोणाला, स्टेटला, म्हणजे कोण, गव्हर्नमेंटला. कशासाठी, धोरणे बनवण्यासाठी, म्हणजे पॉलिसी बनवण्यासाठी. यामध्ये काही तत्व आहेत, काही प्रिन्सिपल्स आहेत जे दिलेले आहेत, जे राज्य सरकार किंवा केंद्रीय सरकारला निर्देश देतं की या तत्वांवरती तुम्ही काही धोरणे बनवा किंवा पॉलिसीज बनवा. फॉर एक्झाम्पल, न्यू एज्युकेशन पॉलिसी. ओके, काहीही इनिशिएटिव्ह घेण्यासाठी राज्य सरकार किंवा कुठल्याही सरकारला एक मार्गदर्शन किंवा निर्देश दाखवण्याचं काम हे कोण करतं, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. म्हणून नाव बघा, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. म्हणजे काय, राज्यांना पॉलिसी, धोरणं बनवण्यासाठी डायरेक्शन देणारे तत्वे. ओके, सर्वात इम्पॉर्टंट एक हे लक्षात ठेवायचं यामध्ये, प्लीज रिमेंबर दिस that it is in the part 4 of the constitution. सेकंड, आर्टिकल नंबर 36 to 51 मध्ये सगळे हे तत्वे किंवा प्रिन्सिपल्स दिलेले आहेत. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ नोवेल फीचर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो, विच अमंग द फॉलोइंग इज कॉल्ड एज अ नोवेल फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. ओके, आणि ह्याचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण हे आपण 3 भागात केलंय, सोशलिस्ट, गांधीयन अँड लिबरल इंटेलेक्च्युअल. सोशलिस्ट, गांधीयन अँड लिबरल इंटेलेक्च्युअल. ओके, आता रेस्ट काय काय फीचर्स आहेत, काय काय तत्वे आहेत, हे सगळे आपण जेव्हा हा टॉपिक करू तेव्हा आपण बघू. ओके, आता जर यांचं स्वरूप बघितलं किंवा यांचं नेचर बघितलं तर हे नॉन जस्टिसिएबल आहे. आता जेव्हा आपण मूलभूत अधिकार बघितलं तेव्हा तुम्हाला एक मी सांगितलं होतं ते जस्टिसिएबल आहे. म्हणजे काय, जर कुठेही उल्लंघन झालं तर तुम्ही सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये धाव घेऊ शकता. पण ह्याच्यामध्ये बघा, दे आर नॉन जस्टिसिएबल. म्हणजे काय, जर ह्याची अंमलबजावणी नाही केली तर तुम्ही न्यायालयात जाऊ नाही शकत की बाबा हे अशी तत्व दिलेले आहेत पार्ट 4 भाग 4 मध्ये, पण अजूनपर्यंत सरकारने यावरती काहीही अंमलबजावणी नाही केली आहे, तर तुम्ही त्या कारणासाठी कोर्टात धाव नाही घेऊ शकत. ओके, सेकंडली, इट प्रमोट्स सोशल अँड इकॉनॉमिक डेमोक्रेसी, सामाजिक व आर्थिक लोकशाही. ओके, तेच जर तुम्ही फंडामेंटल राईट्स बघितलं तर ते पॉलिटिकल डेमोक्रेसीला प्रमोट करतं, राजकीय लोकशाहीला. पण डीपीएसपी काय, सोशल अँड इकॉनॉमिक डेमोक्रेसी. अँड लास्टली त्याचं एम काय आहे, मेन वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्य. दिस इज द मेन एम ऑफ द डीपीएसपी. ओके,
आता एक केस झाली होती, इवन आपण ही जेव्हा केसेस बघू फंडामेंटल राईट्स आणि DPSP वाल्या, त्यावेळेस मी ही अख्खी केस तुम्हाला समजवेन. ओके, ही अख्खी केस तुम्हाला समजवेन. पण आता पुरतं फक्त इतकं लक्षात ठेवा दॅट फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत अधिकार आणि DPSP, ओके, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य धोरणाचे निर्देशक तत्वे, हे दोघांना मिळून आपलं एक बेसिक स्ट्रक्चर किंवा मूलभूत रचना होते. ओके, बेसिक, दे आर द बेसिक स्ट्रक्चर, बोथ आर द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, डोंट वरी, दिस एंटायर पार्ट जेव्हा आपण फंडामेंटल राईट्स आणि DPSP करू त्यावेळेस आपण कंप्लीट करू टाकू. देन कम्स युअर फंडामेंटल ड्युटीज, मूलभूत कर्तव्य. प्लीज लक्षात ठेवा, ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन जे आपलं होतं, ओरिजिनल संविधान, त्यामध्ये फंडामेंटल ड्युटीज हा टॉपिकच नव्हता. पण अराउंड यू सी टाइम ऑफ 1971 to 75 आपल्याकडे आणीबाणी लागली, इंदिरा गांधींनी लावली होती. त्यावेळेस त्यांना वाटलं की बाबा तुमच्या सगळ्या लोकांकडे मूलभूत अधिकार आहे, मग मूलभूत कर्तव्य पण असले पाहिजे. पण त्यावेळेस त्यांनी विचार केला की बाबा आपण अधिकारासोबत काही कर्तव्य पण नागरिकांना देऊया. आणि तेव्हा इंदिरा गांधी यांनी स्वरण सिंग कमिटीची स्थापना केली, एका स्वरण सिंग कमिटीची स्थापना केली. आणि बेस्ड ऑन देअर रेकमेंडेशन, त्या कमिटीच्या रेकमेंडेशनवर किंवा शिफारशीनुसार, त्या कमिटीच्या शिफारशीनुसार आपण 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्टनी, 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्टनी मूलभूत कर्तव्य हा टॉपिक किंवा हा भाग आपल्या संविधानात ऍड केला. ओके, आता कुठल्या भागात येतो? इट कम्स अंडर पार्ट 4A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ह्याच्यामध्ये तुम्ही बघा फक्त एकच आर्टिकल आहे, 51A. जर आपण फंडामेंटल राईट्स बद्दल बोललो, मूलभूत अधिकार, तर ते 12 ते 35. DPSP बद्दल आपण बोललो, इट कम्स फ्रॉम 36 to 51. पण जर फंडामेंटल ड्युटीज बद्दल आपण बोललो तर फक्त आणि फक्त 51A मध्ये येतो. ओके, ओरिजिनली जेव्हा आपण ऍड केलं वाया 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट, ओरिजिनली तुम्ही बघा फक्त आपल्याकडे 10 ड्युटीज होत्या. पण 2002 मध्ये अजून एक ड्युटी आपण ऍड केली आणि आता आपल्याकडे किती आहेत? 11 ड्युटीज आहेत. ओके, टोटल आपल्याकडे 11 ड्युटीज आहेत. हे ड्युटीजचं काम काय आहे? दे आर रिमाइंडर टू द सिटीजन. आपल्याला एक रिमाइंड करून देतं, एक आठवण, की जसे आपण अधिकारांचा एक फायदा करून घेतोय आपल्यासाठी, तसंच आपल्याला काही कर्तव्य पण आहेत. कोणासाठी? आपल्या देशासाठी. ओके, जसे DPSP नॉन जस्टिसिएबल आहेत तसेच ड्युटीज पण नॉन जस्टिसिएबल आहेत. ओके, जस्ट एक ओव्हरव्ह्यू करूया आपण. फंडामेंटल ड्युटीज ओरिजिनली संविधानात नव्हते, आपण ऍड केले. कशाने ऍड केले? 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 1976 ने ऍड केले. 42वा घटना दुरुस्ती कायद्याने आपण फंडामेंटल ड्युटीज ऍड केले. कोणाच्या रेकमेंडेशनवर? स्वरण सिंग कमिटीच्या रेकमेंडेशनवर. ओके, 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टने आपण किती ऍड केले? 10 फंडामेंटल ड्युटीज ऍड केले. त्यानंतर वाया 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टने आपण अजून एक ड्युटी ऍड केली. म्हणजे आता टोटल आपल्याकडे किती ड्युटीज आहेत? 11. टोटल आपल्याकडे आता 11 ड्युटीज आहेत. ओके, आणि आपल्याला फंडामेंटल ड्युटीजसाठी इन्स्पिरेशन कुठून मिळालंय? आपल्याला इन्स्पिरेशन USSR मधून मिळालंय. त्याच्या संविधानामध्ये आपण बघितलं, आपण इन्स्पायर झालो आणि आपण घेतलं ते. ओके, देन कम्स सेक्युलर स्टेट. दुसरं इम्पॉर्टंट वैशिष्ट्य म्हणजे इंडिया इज अ सेक्युलर स्टेट. म्हणजे आपला कुठलाही ऑफिशियल रिलीजन नाहीये. सेक्युलर स्टेटचा अर्थ काय होतो? एक लक्षात ठेवा की बघा,
कुठल्याही देशाचा जेव्हा ऑफिशियल धर्म नसतो त्याला आपण सेक्युलर स्टेट म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाकिस्तानला बघाल तर पाकिस्तानचं ऑफिशियल रिलिजन आहे इस्लाम, मग तो सेक्युलर स्टेट नाही आहे. नेपाळ त्याचं ऑफिशियल धर्म आहे, स्टेट रिलिजन हिंदू, म्हणजे तो सेक्युलर स्टेट नाही आहे. चायना त्याचा बुद्धिस्ट, इज अ बुद्धिस्ट स्टेट, म्हणजे तो पण एक सेक्युलर स्टेट नाही आहे. इवन श्रीलंका इज अ बुद्धिस्ट स्टेट, सेक्युलर नाही आहे. म्यानमार सेक्युलर स्टेट नाही आहे का, बुद्धिस्ट. ओके, सौदी अरेबिया इस्लामिक स्टेट, म्हणजे तो सेक्युलर स्टेट नाही आहे. पण जर तुम्ही इंडियाची गोष्ट केली तर इंडियामध्ये ऑफिशियल आपला कुठलाही धर्म नाही आहे, म्हणूनच इंडियाला आपण सेक्युलर स्टेट म्हणतो. नो ऑफिशियल रिलिजन अँड इक्वल रिस्पेक्ट टू ऑल, सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव. ओके, म्हणून इंडियाला आपण सेक्युलर स्टेट म्हणतो. आता हे कुठल्या तरतुदींमधून येतं तर भरपूर तरतुदी आहेत आपल्या संविधानामध्ये, जसं की आर्टिकल 14 टॉक्स अबाउट इक्वालिटी. देन आर्टिकल 15 बोलतो नो डिस्क्रिमिनेशन अमंग्स द पीपल, म्हणजे कुठेही भेदभाव करू नका. ओके, देन आर्टिकल 16 इक्वल अपॉर्च्युनिटी टू ऑल इन गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट. हे सगळे जे आपण हे सगळे फंडामेंटल राईट्स आहेत. हे आपण जेव्हा फंडामेंटल राईट्स सगळे करू, ठीक आहे, त्यावेळीच तुम्हाला हे अजून क्लिअर होईल. आत्तापुरता तुम्ही फक्त इतकं लक्षात ठेवा, व्हॉट डज सेक्युलर स्टेट मीन. सेक्युलर स्टेट म्हणजे काय? सेक्युलर स्टेट म्हणजे एकदम इझी मॅनरमध्ये फक्त इतकं लक्षात ठेवा, सेक्युलर स्टेट म्हणजे ते राज्य त्याचं ऑफिशियल काहीही धर्म नाहीये, जसं की इंडिया. ओके ओके, आता एक पार्ट लक्षात ठेवा, जो सेक्युलरिझम हा जो भाग आहे हा आपण घेतलाय फ्रेंच फिलॉसॉफीमध्ये. फ्रेंच फिलॉसॉफी पासून आपण सेक्युलरिझम हा पार्ट घेतलाय. हा बेसिकली फ्रेंच रेव्होल्युशनच्या वेळेस मॉन्टेस्क्यू नावाचा एक फिलॉसॉफर होता, त्यांनी सेक्युलरिझम हा कॉन्सेप्ट आणला होता. बेसिकली सेक्युलरिझम, वेस्टर्न सेक्युलरिझम म्हणजे काय बघा, दोन सेक्युलरिझम आहे, एक इंडियन सेक्युलरिझम, एक वेस्टर्न सेक्युलरिझम. ओके, वेस्टर्न सेक्युलरिझम म्हणजे काय, म्युच्युअल एक्सक्लुजन ऑफ स्टेट अँड रिलिजन. म्हणजे बघा, स्टेट अँड रिलिजन म्हणजे काय, जो स्टेट आहे काहीही झालं तरी तो धर्मामध्ये इंटरफिअर किंवा हस्तक्षेप नाही करणार. सिमिलरली रिलिजन काही झालं तो स्टेट किंवा गव्हर्नमेंटमध्ये कुठेही हस्तक्षेप नाही करणार. ओके, हा आहे म्युच्युअल एक्सक्लुजन. पण तेच जर तुम्ही इंडियन मॉडेल बघाल, इंडियन मॉडेलमध्ये काय आहे, प्रिन्सिपल डिस्टन्स ठेवला जातो. प्रिन्सिपल डिस्टन्स म्हणजे काय की स्टेट जे आहे हे धर्मामध्ये हस्तक्षेप नाही करणार, पण जर कधी गरज लागली त्यावेळीस हस्तक्षेप करू शकतो, त्याला म्हणतात प्रिन्सिपल डिस्टन्स. वेस्टर्न मध्ये काय आहे, काही झालं तरी इंटरफिअर नाही करणार. पण इंडियन मॉडेलमध्ये काय, जर गरज पडली तर जे स्टेट आहे किंवा जी सरकार आहे ती रिलिजन मध्ये हस्तक्षेप करू शकते. म्हणूनच तुम्ही बघा, वेस्टर्न मॉडेलला नेगेटिव्ह कॉन्सेप्ट बोलतात आणि इंडियन मॉडेलला पॉझिटिव्ह कॉन्सेप्ट म्हणतात. तर नेगेटिव्ह कॉन्सेप्ट का आणि पॉझिटिव्ह कॉन्सेप्ट का? बघा, जर स्टेटला काही चांगलं करायचं असेल कुठल्याही धर्मासाठी तर त्याला त्यामध्ये हस्तक्षेप किंवा इंटरफिअर करणं हा खूप नेसेसरी आहे, हे खूप नेसेसरी आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, आपल्या देशात ट्रिपल तलाक हा बॅन करण्यात आला किंवा काढण्यात आलं. तुम्हाला नाही वाटत हे कुठे ना कुठे मुस्लिम ज्या वुमन्स आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं झालं? ओके, तर आता इकडे बघा, स्टेटनी इंटरफेरन्स केला ना धर्मामध्ये, स्टेटनी इंटरफेअर केला है ना, पण हा पॉझिटिव्ह इंटरफेरन्स होता. सिमिलरली आपण हिंदूंमध्ये पण अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटीला अबॉलिश करण्यासाठी आपण एक लॉज काढले. किंवा तुम्ही अजून बघा, हिंदू रिलिजन मध्ये अबॉलिशन ऑफ सतीला आपण बॅन केलं, पण कुठे ना कुठे स्टेटनी हस्तक्षेप केला, इंटरफेअर केलं, पण ते पॉझिटिव्ह किंवा एक चांगलं करण्यासाठी केलं ना. म्हणून कधीही लक्षात ठेवा की जो इंडियन कॉन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम आहे हा पॉझिटिव्ह कॉन्सेप्ट आहे आणि जो वेस्टर्न मॉडेल आहे तो नेगेटिव्ह कॉन्सेप्ट आहे. ओके, इवन बघा, इंडियामध्ये
आपण एज्युकेशन किंवा शिक्षणासाठी वेगवेगळ्या धर्माला किंवा मायनॉरिटीजला आपण पैसा देतो. इवन इंडियामध्ये बघा, जर तुम्हाला केदारनाथ यात्रा करायची आहे तर गव्हर्नमेंट पण कधी कधी स्पॉन्सर करते. हज पण तेच बघा, हज यात्राला पण जायचं तरी पण तुम्हाला स्पॉन्सर करते. म्हणजे काय, सगळ्यांना स्पॉन्सर करते, कुठेही भेदभाव नाही करते. म्हणून इंडियन सेक्युलरिझम जे आहे ते पॉझिटिव्ह आहे. ओके, वेस्टर्न सेक्युलरिझम थोडा निगेटिव्ह आहे. ओके, हे बघा, स्टेट सपोर्टेड रिलीजियस रिफॉर्म, एक्झाम्पल अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी, अलाउइंग इंटरकास्ट मॅरेजेस. ओके, हे काही राज्य किंवा सरकार यांनी हस्तक्षेप केलाय कुठल्या धर्मामध्ये. ओके, देन इम्पॉर्टंट वैशिष्ट्य इज युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाइज. युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाइज. व्हॉट इज युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाइज? बघा, युनिव्हर्सल म्हणजे काय, सगळ्यांना अवेलेबल आहे. कोण? ॲडल्ट. इंडियामध्ये ॲडल्ट इज 18. युनिव्हर्सल, युनिव्हर्सल म्हणजे सगळ्यांसाठी. इंडियामध्ये ॲडल्ट इज 18 आणि फ्रँचाइजचा अर्थ होतो वोट. म्हणजे काय, दोज हू आर 18 अँड अबव, दोज हू आर 18 अँड अबव, एनीवन, कोणी पण, युनिव्हर्सल, दोज हू आर 18 अँड अबव हॅज अ राईट टू वोट. एव्हरी सिटीजन 18 प्लस हॅज राईट टू वोट. आणि इथे कुठेही भेदभाव केला जात नाही बेस्ड ऑन कास्ट, धर्म, जेंडर, वेल्थ, लिटरसी. सगळ्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे. कुठेच असं नाही केलं जाणार बाबा तू या जातीतला आहे किंवा या धर्मातला आहे किंवा तुझ्याकडे एवढीच संपत्ती आहे, तू वोट नाही करू शकत, असं नाही. युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाइज कुठेच कोणामध्येच भेदभाव करत नाही. आणि हा बघा, हा आपला एक खूप मोठा डिसिजन होता. ओके, पहिलं बघा, एक आपलं जे वय होतं ते 21 होतं, त्याला आता कमी करण्यात आलं. म्हणजे जो पण 18 वर्षाच्या वरती आहे किंवा 18 वर्षाच्या वरती, त्यांच्याकडे अधिकार आहे वोट करण्याचा. आधी जो संविधान जेव्हा आपलं आलं तेव्हा जे वय होतं ते 21 होतं, पण ते आता चेंज करण्यात आलं 18 ला. ओके, कशाने? वाया 61st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट, 61st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. ओके, याचं महत्व काय आहे? लोकशाहीला मजबूत करतं. का? सगळ्यांना अधिकार मिळतो मतदान करण्याचा. प्रमोट्स इक्वॅलिटी. का? तर कुठेच भेदभाव नाहीये जातीवर, धर्मावर, जेंडरवर. एनहान्स डिग्निटी, स्वाभिमान वाढवतो, सगळ्यांना एक अधिकार मिळतोय. प्रोटेक्ट्स मायनॉरिटी, जे कोणी मायनॉरिटी आहे त्यांना पण मतदाराचा अधिकार मिळतो. मग ते त्यांनाच मतदान देऊ शकतात जे त्यांच्यासाठी कामं करतायत. ओके, मग ते स्वतः प्रोटेक्ट करू शकतात. एम्पॉवर्स वीकर सेक्शन, जे कोण दुर्बळ लोक आहेत, वीकर सेक्शन आहे, ते वोट करतात कोणाला? जे त्यांच्यासाठी कामं करू शकतात, है ना. तर हा सगळा सिग्निफिकन्स आहे युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाइज. एक लक्षात ठेवा, हा खूप बोल्ड एक्सपेरिमेंट होता. म्हणजे बघा, आपलं संविधान झाल्या आपण सगळ्यांना अधिकार दिला कसला? मतदान करण्याचा. पण जर तुम्ही दुसऱ्या कंट्रीजमध्ये बघाल ग्लोबली, सगळ्यांना एका फटक्यात कधीच असा पूर्ण अधिकार नाही दिलेला आहे. सगळ्यांना अधिकार आता आहे, पण तुम्ही बघा त्यांना ग्रॅज्युअली हळूहळू करून देण्यात आलेला आहे. पण इंडियामध्ये असं नाही. जेव्हा आपला देश स्वातंत्र्य झाला, जेव्हा आपलं संविधान बनलं, इमिजिएटली व्हेरी नेक्स्ट डे सगळ्यांना अधिकार मिळाले. पण तसंच तुम्ही बघा बाकीच्या देशांमध्ये नव्हतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, USA गेव फ्रँचाइज म्हणजे काय? वोटिंग पॉवर टू वुमन इन 1920. USAचं संविधान कधी बनलंय? 1776. USAचं संविधान हे 1776 ला बनलेलं आहे. आणि त्यांनी वुमनला राईट कधी दिला? 1920 ला. म्हणजे बघा किती वर्षांनी. तसंच ब्रिटनमध्ये पण बघा 1928 ला अधिकार दिला. फ्रान्समध्ये 1945, इटलीमध्ये 1948, स्वित्झर्लंड 1971. म्हणजे या राज्यांमध्ये जे डेव्हलप कंट्रीज आहे ज्यांचं संविधान खूप वर्ष आधी बनलेलं आहे आणि त्यांनी अधिकार नंतर, किती नंतर दिले बघा.
पण भारताने असं नाही केलं. भारताने जसं आपलं संविधान बनलं 26 जानेवारी 1947, त्याच दिवशी सगळ्यांना अधिकार देण्यात आले. म्हणून हा खूप एक मोठा किंवा बोल्ड एक्सपेरिमेंट आपण केलाय. ओके, नाव सिंगल सिटिझनशिप म्हणजे काय? एकच नागरिकता. तुम्ही कुठलेही रहिवासी असाल, गुजरातचे, महाराष्ट्राचे, तमिळनाडूचे, सगळ्यांना एकच नागरिकता आहे, सगळ्यांकडे एकच सिटिझनशिप आहे. ओके, वेगवेगळं नाही आहे. आणि सगळ्यांना इक्वल राईट अक्रॉस इंडिया आहे, सगळ्यांना सेम. ओके, कुठेही राज्यावरून भेदभाव होणार नाही, सगळ्यांना सामान्य अधिकार आहे. जो कोणी भारताचा नागरिक आहे सगळ्यांना सेम अधिकार असतो. हे कशासाठी करण्यात आलं? टू प्रमोट युनिटी. आणि हा कुठला एकात्मक वैशिष्ट्य आहे तुमचा. ओके, युनिटरी फीचर आहे हा. देन कम्स इंडिपेंडंट बॉडीज. इंडिपेंडंट बॉडी, स्वतंत्र बॉडी. यांचं काम काय आहे? आपल्या डेमोक्रेसी किंवा लोकतंत्र ला प्रॉपर फॉलो किंवा प्रॉपर याचं फंक्शनिंग होतंय की नाही, यांचं काम ते आहे. 4 स्वातंत्र्य बॉडीज आहेत, इंडिपेंडंट बॉडीज. कुठल्या? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, निवडणूक आयोग, कॅग. ओके, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल याला म्हणतात. याचं काम काय असतं? ऑडिट करणं. हे सगळे आपण कॉन्स्टिट्युशनल बॉडीज मध्ये आपण करू, कॉन्स्टिट्युशन नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीमध्ये. देन युपीएससी अँड स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. युपीएससीचं काम काय आहे? रिक्रुटमेंट करणं. या इंडिपेंडंट बॉडी आहे किंवा स्वातंत्र्य संस्था आहे, यांचं काम काय आहे? बेसिकली याचं काम बघा रिक्रुटमेंट आहे. कोणाला? IAS IPS. IAS IPS काय करतात? ऍडमिनिस्ट्रेशन बघतात ना, तसंच हे पण राज्यसेवा. ओके, सो दे आर द इंडिपेंडंट बॉडी. ते काम काय करतं? फेअर गव्हर्नन्स, प्रॉपर न्याय प्रशासन चालू आहे की नाही याचं हे एकच उद्दिष्ट असतं. देन नेक्स्ट कम्स इज अवर इमर्जन्सी प्रोव्हिजन. इमर्जन्सी प्रोव्हिजन म्हणजे आपत्कालीन तरतुदे. ह्याचं काम काय आहे? टू प्रोटेक्ट युनिटी, एकता, सॉव्हर्निटी, सार्वभौमत्व आणि सिक्युरिटी, सुरक्षा. ओके, या तरतुदींचं काम ते आहे. टोटल आपल्याकडे बघा, टोटल आपल्याकडे 3 इमर्जन्सी प्रोव्हिजन्स आहेत. एक आहे आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी, दुसरं आहे राष्ट्रपती लागवट आणि तिसरं आहे आर्थिक आणीबाणी. ओके, हे कधी यूज केले जातात? हे यूज केले जातात जेव्हा कधी पण आपत्कालीन काही एक प्रसंग येतोय, आर्थिक सिच्युएशन आपली खराब झाली आहे की काही प्रश्न येतोय. आता रिसेंटली बघा मणिपूरमध्ये राष्ट्रपती लागवड लावलेली आहे ना. का? तर बघा मणिपूरमध्ये खूप जास्त व्हायलन्स चालू होता, खूप सारा दंगे चालू होती, तर त्यामुळे राष्ट्रपती लागवड लावण्यात आली. म्हणजे एक आपत्कालीन सिच्युएशन आली होती. ओके, हा अख्खा एक चॅप्टर आहे, पार्ट 18, जो तुमच्या संविधानाचा भाग आहे, हा इमर्जन्सी प्रोव्हिजन्सचा आहे. ओके, हा एक आपला वैशिष्ट्य आहे. आता यामध्ये काय होतं? बेसिकली जे आपलं फेडरल स्ट्रक्चर आहे, म्हणजे जो डिव्हिजन ऑफ पॉवर आहे केंद्र आणि राज्यांमध्ये, हा एक्सटिंग्विश म्हणजे बंद होऊन जातो किंवा रद्द होऊन जातो. आणि आपला जो पूर्ण देश आहे हा युनिटरी बनून जातो. म्हणजे सगळी पॉवर ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाते. राज्य सरकारांची जी पॉवर आहे ती कमी होऊन जाते. ओके, फक्त आत्तापुरता तुम्ही हाच लक्षात ठेवा. ओके, बिकॉज हे जे आपण करू त्यावेळेस पूर्ण आपण सगळ्यांचे काय काय फीचर्स आहेत, व्हॉट इज देअर इन दॅट, विल डू दॅट. आणि हा एक बघा युनिक फीचर आहे इंडियन संविधानाचा. असा फीचर अजून कुठेच जगात तुम्हाला नाही सापडणार. काही टाइप्स ऑफ इमर्जन्सी आहेत जे आताच तुम्हाला म्हणालो. नॅशनल इमर्जन्सी. ओके, नॅशनल इमर्जन्सीला तुम्ही राष्ट्रीय आणीबाणी म्हणतात. स्टेट इमर्जन्सी, राष्ट्रपती लागवट. ओके, अँड फायनान्शियल इमर्जन्सी. ओके, आर्थिक आणीबाणी. ओके, हे 3 प्रकारचे इमर्जन्सीज आहेत आपल्या संविधानामध्ये. वन सेकंड. ओके, लास्ट 2-3 पॉइंट्स. देन कम्स 3 टायर गव्हर्नमेंट, 3rd टायर गव्हर्नमेंट. 3rd टायर गव्हर्नमेंट पण बघा म्हणजे काय? लोकल गव्हर्नमेंट, ग्रासरूट डेमोक्रेसी ज्याला म्हणतो.
आता जसा फंडामेंटल जसा फंडामेंटल ड्युटीज आपल्या ओरिजिनल संविधानात नव्हतं, तसंच हे सुद्धा आपल्या ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हतं. हे आपण आणण्यात कुठे आलं, कधी आलं, 1992 मध्ये, वाया 73rd घटना दुरुस्ती कायदा आणि 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट. 73rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टनी आपण पंचायत आणले, 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टनी आपण म्युन्सिपालिटी आणले. ओके, पंचायती राज आपण ज्याला म्हणतो, आणि म्युन्सिपालिटी म्हणजे आता जे आपण रिसेंटली आता इलेक्शन्स आपण बघितले, नगरसेवक ते इलेक्शन्स. ओके, आता ही जी सिस्टम आहे 3 टायर गव्हर्नमेंट इज नॉट फाउंड एनिवेअर इन अदर कंट्री, म्हणजे कुठल्याच दुसऱ्या देशात नाही मिळत. आता एक सांगा, ह्याला 3 टायर काय म्हणतात? हे बघा असं असतं. युनियन गव्हर्नमेंट म्हणजे केंद्रीय सरकार, स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकार, आणि लास्टला ही 3 टायर गव्हर्नमेंट म्हणजे पंचायत आणि म्युन्सिपालिटी. 1, 2, 3 म्हणून 3 टायर गव्हर्नमेंट. तिसरा टायर हा बघा, हा. ओके, पंचायत आणि म्युन्सिपालिटी. आता हे जे वैशिष्ट्य आहे पंचायत आणि म्युन्सिपालिटी वालं, हे बाकी कुठल्याही संविधानामध्ये तुम्हाला नाही मिळणार, फक्त आणि फक्त भारतामध्ये तुम्हाला दिसतं. ओके, ह्याचे काही स्ट्रक्चर्स आहेत. नो नीड टू डू दिस नाउ ऍट दिस टाइम, विल डू इट when we do this topic. Then comes cooperative societies. Similarly, cooperative society हा लास्ट पार्ट आहे तुमचा. कोऑपरेटिव्ह सोसायटी, सहकारी संस्था. आता हा पण बघा, सुरुवातीला आपल्या ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हता. नाव इट वॉज ऍडेड. हा कुठल्या पार्टला ऍड केलाय? बाय 97th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. यू विल हॅव टू रिमेंबर दिस. हे जेवढे पण मी तुम्हाला घटना दुरुस्ती कायदा बोलतोय, हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार. टोटल 106 आहेत, सगळे आपल्याला लक्षात नाही ठेवायचे आहेत. आता जे मी तुम्हाला वरती बोललो तेवढे तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार. ओके, वाया 97 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट काय चेंजेस आणण्यात आले? आपण जे कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत त्यांना आपण आपल्या मूलभूत अधिकारात ऍड करण्यात आलं. त्यानंतर जे कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत त्यांचा उल्लेख ह्या डीपीएसपी मध्ये पण आला, आणि एक नवीन पार्ट आपण ऍड केला, दॅट इज 9B. सो काय झालं, 97 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2011 आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीजला एक संविधानिक दर्जा दिला. ओके, काही संरक्षण दिलं, आणि त्यांना आपण या 3 भागात ऍड केलं. कुठे कुठे? मूलभूत अधिकारांमध्ये. काय तर तुम्हाला अधिकार आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करण्याचा. डीपीएसपी मध्ये, तत्वांमध्ये, म्हणजे काय, राज्य सरकारांनी एक स्वतःहून कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करण्यासाठी प्रयत्न करावा, आणि लास्टली एक पार्ट 9 मध्ये याला ऍड करण्यात आलं. ओके, आता एक लक्षात ठेवा, कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे काय. फर्स्टली एक लक्षात ठेवा, कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजे काय असतं. बघा, जेव्हा तुम्ही आता बघतात अमूलचं दूध येतं, दही येतं, तर ती एक कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. म्हणजे काय, बेसिकली सगळे लोक एकत्र येतात, एक पुंजी बनवतात, आणि एक धंदा किंवा एक बिझनेस चालू करतात. ओके, जसं की लिज्जत पापड, ओके, किंवा अमूल, किंवा शुगर केन, साखर कारखाने असतात बघा, किंवा बँक्स असतात, कोऑपरेटिव्ह बँक्स. हे बेसिकली काय आहे की खूप लोक एकत्र येतात, स्वतःची पुंजी त्यात टाकतात, आणि एक बिझनेस चालू करतात. का? कारण की बघा, प्रत्येक व्यक्तीला कुठे ना कुठे एक मर्यादा असते. कोणाला पैशाची मर्यादा, कोणाला टेक्नॉलॉजिकल मर्यादा, सगळे कामं एकत्र नाही करू शकत. जेव्हा लोक एकत्र येऊन काही ना काही चालू करतात, त्याला कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा एक बिझनेस म्हटलं जातो. ओके, याचे एक्झाम्पल्स म्हणजे तुम्ही बघा, अमूल है ना, कर्नाटक मिल्क फेडरेशन, प्रतिभा महिला सहकारी बँक. ओके, हे काही एक्झाम्पल्स आहे. अमूल सर्वात बेस्ट एक्झाम्पल आहे कोऑपरेटिव्ह सोसायटीचा. ओके, आणि आय थिंक वी कॅन कन्क्लूड हियर. ओके, थँक्यू सो मच.